36 वर्षापासून मी स्वतः काम करतोय. उद्योगवर्धिनी जी आहे ती गेल्या 26 वर्षापासून कार्यरत आहेत आणि एक मिशनने आम्ही काम करतोय. बेसिकली म्हणजे कोविड असो नसो, काय असो, तरी आमचं काम जसं सांगितलं आपल्याला, काम थांबलेलं नाही. कारण की संधी थांबत नाही, वेळ थांबत नाही, नाही का? कोरोना आला म्हणजे सगळं काळ थांबलेलं नाहीये. संधी काय ज्या होत्या त्या दिसणं बंद झालं असं तर काही झालेलं नाही. संधी आल्या, परंतु संधी आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत. त्यामुळे आणि त्या संधीवर वेळेच जर तुम्ही काम केलं तरच त्या संधीचा तुम्हाला फायदा भेटेल, नाही का? आता जर तुम्ही आता आम्ही इमिजिएटली स्विच झालो. 22 मार्चला अ, कोरोना झाला होता, म्हणजे ते लॉकडाऊन झालं होतं आणि आम्ही 25 मार्चपासून आमच्या कामाला सुरुवात केलीच होती. तर तुम्ही काळाप्रमाणे बदलावं लागेल, पण थांबून चालणार नाही, नाही का? तर मित्रांनो, त्या हिशोबाने आम्ही काम करत गेलो. आज आम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटी मिळत आहेत. आज पूर्ण भारतभर आमचे काही श्रोते आहे. भारताबाहेर सुद्धा पहिले आमचं काम फक्त नाशिक जिल्ह्यापुरतं मर्यादित होतं. आज पूर्ण भारतामध्ये आमचं काम आहे. भारताबाहेर म्हणजे जवळपास आतापर्यंत एक 15 देशातले लोकं त्यांनी जे मराठी भाषिक आहे त्यांनी आमचे कार्यक्रम केले. मला त्यामुळे उलट आमचा स्कोप खूप खूप वाढलाय. उद्योजकतेला कधी फुल स्टॉप कधीच नसतो. कधी अल्पविराम असतात, कधी स्वल्पविराम असतात, कधी अर्धविराम असतात, परंतु फुल स्टॉप कधीच नसतो. त्यामुळे आपल्याला हे सातत्याने इन्कम देणारा, सातत्याने पैसे देणारा हा जो एक मार्ग आहे, राजमार्ग, तो सगळ्यांनी आपण का निवडावा त्याबद्दल आपण जरा माहिती घेणार आहोत. मित्रांनो, हे एंटरप्रेन्योरशिपचं जे चॅलेंज आहे ना, ते सगळ्यांचाच खेळ नाही. सगळ्यांना ते जमतं असं नाही. परंतु येस, जर आपण अभ्यास केला तर आपण सगळेही करू शकतो. माझं आतापर्यंत जे काही 36 वर्षाचा जो अनुभव आहे तो हे सांगतो, की अगदी आणि माझ्याकडे येणारे लोकं, उद्योगवर्धिनीकडे येणारे लोकं हे पहिल्या पिढीतलेच उद्योजक जास्त येतात. ज्यांच्या घरी कधी काही बिझनेस नव्हता तेच लोकं जास्त येतात. ज्यांच्या घरी ऑलरेडी काही बिझनेस आहे, ते आमच्याकडे कशाला येतील? त्यामुळे त्याच लोकांना यशस्वी करण्यातच जे काही मजा आहे, ती अजून दुसरं कसं चॅलेंजिंग काम करण्यातच खूप मजा येते. तर मित्रांनो, तेच मी आपल्याला सांगणार आहे. पण त्याच्या आधी काही गोष्टी आपल्याला मी सांगणार आहे, की ज्यामुळे आपल्याला कळेल, की आपण का उद्योजक व्हावं? व्हाय यू शुड थिंक अबाउट बिझनेस. हां, नाही का? आणि तो अ, त्याची काही गोष्टी मी तुमच्याशी आता शेअर करतोय. आपण पण काय बेसिक उत्तर पहिले मिळालं पाहिजे आपल्याला. मी का उद्योग करावा? बऱ्याच जणांचं उत्तर असेल, की "अरे, मला पोटापाण्यासाठी करावं लागेल काहीतरी." फक्त पोटापाण्यासाठीच करत असाल, तर मग तुम्ही उद्योजक होऊ नका असं मला म्हणायचं. ते तर मग कसंही करता येईल. पण उद्योजक बनण्याचे काही वेगळे मिशन तुमचे असले पाहिजे. आणि उद्योग का करावा? एक तर कंटिन्युअस फ्लो ऑफ इन्कम असतो याच्यामध्ये, नाही का? आता तुम्हाला हा फ्लो कधी थांबणारा नाही. म्हणजे चहाची टपरी जरी काढली, तरी तुम्हाला इन्कम मात्र काय मिळत राहणार आहे, नाही का? महिन्यातून एकदा नाही येणार पगारासारखा. इथे रोज आणि याच्याने काय होतं, आपण पैसे कमवतोय का संपत्ती निर्माण करतो? संपत्ती निर्माण करायची, संपत्ती वेल्थ क्रिएट करायची असेल, तर बिझनेस हाच मार्ग आहे, नाही का? आणि तुमचे मार्ग फक्त एकाच मार्गाने नाही पैसा येतो तुम्हाला, अनेक वेगवेगळ्या मार्गाने पैसा येतो. मी पहिले मी ट्रेनिंग पासून सुरुवात केली. चला ट्रेनिंग पासून काम करूया. ट्रेनिंग करता-करता मला लक्षात आलं, की अरे आपल्याला एक्सपोर्ट बी करता येईल. एक्सपोर्ट करता-करता लक्षात आलं, की आपल्याला गारमेंटमध्ये बी काम करता येईल. ते करता-करता लक्षात आलं, की आपल्याला रिअल इस्टेटमध्ये काम करता येईल. रिअल इस्टेट करता-करता लक्षात आलं, की अरे आपण शेअर मार्केटमध्ये बी काम करू शकतो. तर अनेक सोर्सेस आहेत ना आज. म्हणजे काय असतं, की तुम्हाला व्यवसायामध्ये असं हा कंटिन्युअस वेगवेगळे सोर्सेस भेटत जातात आणि त्याच्याने तुम्ही संपत्ती निर्माण करू शकता, नाही का? याच्यामध्ये अजून एक व्यवसाय करण्याचे दुसरे फायदे आहेत. तुम्हाला जर कायम तरुण राहायचं असेल, तर तुम्ही व्यवसाय केला पाहिजे, नाही का? माझ्यासारखा. मी आज 59 आहे. पण मित्रांनो, म्हणजे आता काही लोकं जॉइन झाले, त्यांनी पाहिलं असेल, मी 6 वाजेला 6 वाजले ते बस आता 7:45 पर्यंत मी एका लेक्चरमध्ये होतो. ते संपलं लगेच 8 वाजता तुमच्या समोर आहे. हे संपलं की माझी एक 9:30 वाजता मीटिंग बी आहे. आणि परत उद्या सकाळी 5 वाजेपासून माझी कामं सुरू होतात. पण मला थकवा येत नाही. का बरं? हा बिझनेस असा आहे. बिझनेस असा असतो, की ज्याच्यामध्ये रोज उत्सुकता असते. काय नवीन असेल? आता आम्ही एक काम करतोय, की जे म्हणजे ज्यांनी कोविडमुळे ज्यांच्या घरातलं कोणी ना कोणी एक्सपायर झालं, कोणी गेलं, त्या कोविड बाधित फॅमिलीज करता आम्ही काम करू राहिलो. ते एक वेगळं वेगळं ते काम आहे, नाही का?
एक डिफरंट काम आहे. व्हेरएज आता जे माझ्याकडे आहे समोर एक जे असे यंगस्टर्स असतील किंवा ज्यांना काही स्वतःचा व्यवसाय करायचा असे लोक आहेत, उत्सुकता असते आता हा ऑडियन्स कसा असेल, तेव्हा ऑडियन्स कसा होता, आता नवीन कसा राहील, ही उत्सुकता आहे ना तुम्हाला कायम तरुण ठेवत राहत असते. आणि नुसते तरुण नाही ठेवत, इनोव्हेटिव्ह करत असते. आता मला इनोव्हेटिव्ह काम करावं लागेल ना. मी जर तोच सूर जो मी कोविड बाधित कुटुंबासाठी बोलत होतो, त्या सुराने इथे बोललं तर नाही चालणार. इथे काही एकदम यंगस्टर्स आहेत, तर तिथे मला त्या भाषेत बोलावं लागेल. आणि त्यामुळे मला सातत्याने काहीतरी नवीन अप्रोचनी काम करावं लागेल. आणि हे नवीन अप्रोच उद्योगामध्ये असतात. कारण की उद्योगामध्ये रोज नवीन कस्टमर भेटतात, रोज नवीन गोष्टी होत राहतात, रोज नवीन अपॉर्च्युनिटी निर्माण होत असतात. आणि याच्यामुळे काय की तुम्हाला तरुण तुम्ही कायम राहतात. एक तिसरी महत्वाची गोष्ट जो उद्योग तुम्हाला देऊ शकतो त्याला आपण म्हणतो आयडेंटिटी. आपलं स्वतःचं एक अस्तित्व तुम्ही निर्माण करू शकता. नाही तर नास्तित्वाचं जीवन असतं. आपण ओळख कशी करून देतो, मी यांचा मुलगा, त्यांची मुलगी, यांचे नातू, यांची नात. अरे मग तू कोण? मग मी त्या कंपनीत मॅनेजर, या कंपनीत ऑफिसर. अरे मग तू कोण? हा प्रश्नच नाहीये. हा प्रश्न अनुत्तरितच राहतोय. तुम्हाला स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायची असेल, येस, एंटरप्रेन्योरशिप इज द बेस्ट चॉईस माय डिअर फ्रेंड्स. त्याच्याने तुमची एक आयडेंटिटी निर्माण होते, नाही का? मी काल एका उद्योजकांची मुलाखत घेत होतो. तर तो म्हटला की मी आज आहे, मला विठ्ठल कामत जे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, त्यांचा मुलगा म्हणून काम नाही करायचंय. ते माझे वडील अशी माझी ओळख झाली पाहिजे. त्यांचा मुलगा असं मी नाही ओळखलं गेलं पाहिजे. आणि त्यांनी आज एवढ्या काही गोष्टी केल्या की त्यामुळे आज त्याची ओळख निर्माण झाली की येस विक्रम विक्रम कामत हे सुद्धा नाव तयार झालं. आपली एक आयडेंटिटी असते. नाही तुम्ही दुसऱ्यांच्या ना तुम्हाला जरूर तुमच्या वडिलांचा यांचा अभिमान असला पाहिजे. परंतु त्यांच्या नावाने आपली ओळख नाही करायला पाहिजे ना. आपली एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. आणि ही ओळख जी आहे हे तुमची उद्योजकतेमधून होते. तर फ्रेंड्स, ही आयडेंटिटी आहे. नाही का? आपण गेल्यानंतर जिवंत राहायला पाहिजे आपण. शिवाजी महाराज जाऊन 400 वर्ष होत आली, परंतु ते आजही जिवंत आहे. आजही त्यांची जयंती, पुण्यतिथी होते, नाही का? एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा होते. एक तारखेनुसार, एक तिथीनुसार, एक अक्षय तृतीयाला बी होते. आपली बी व्हायला पाहिजे ना जयंती, पुण्यतिथी. हे केव्हा होईल? जर काही केलं तर. आणि हे करण्याचा राजमार्ग आहे उद्योजकता. करण्याचा राजमार्ग आहे स्वतःचा व्यवसाय, नाही का? नाही तर आले काय आणि गेले काय, जन पळ भर म्हणतील हाय हाय. आपल्याला काही आपल्या मागे सोडून जायचं असेल तर मग उद्योजकता म्हणजे सोडून म्हणजे काय संपत्ती नव्हे, नाही का? सोडून काय जायचंय की असं काही करून जायचं ना लोक आठवण करतील, नाही का? सो फ्रेंड्स, हे करायचं असेल तर एंटरप्रेन्योरशिप इज द बेस्ट चॉईस. आणि याच्यात एक फ्रीडम, चौथी गोष्ट जी मनुष्याला हवी असते, या सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या आहे. चौथी गोष्ट काय हवी आपल्याला? एक स्वातंत्र्य पाहिजे. आता जवळच येतोय आपला स्वातंत्र्य दिन. 15 तारखेला आपलं स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य झाल्यानंतर काय झालं की आपण स्वतःची घटना निर्माण करू शकलो. आता ते देशाला मिळालं, आता आपल्याला आपलं स्वातंत्र्य केव्हा मिळेल? आपलं स्वातंत्र्य जर आपण स्वतःच काही केलं तर मिळेल ना. नाही तर मग तुम्हाला दुसऱ्यांच्याच इशाऱ्याने काम करावं लागेल. ते म्हणतील आज एवढं काम करायचंय, ते म्हणतील हे करायचं, ते म्हणजे यू हॅव टू फॉलो द ऑर्डर्स ओनली बिकॉज यू डोंट हॅव एनी चॉईस. तुमच्याकडे काही उत्तर नाही राहत. तेच करावं लागेल तुम्हाला. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला फ्रीडम हवा असेल तर डेफिनेटली तुम्हाला व्यवसाय हाच पर्याय आहे. नाही तर आपल्याला नोकरी करावी लागेल फक्त. आता आपल्याला आपल्याला चॉईस करायची. हा मात्र हार्ड ऑप्शन आहे. सोपं काम नाहीये. पण जर करायचंय तर मग मग आणि फ्रीडम बी पाहिजे, तर मग येस, तुम्हाला एक्सपांड करायचंय, डायव्हर्सिफाय करायचंय, ह्या अपॉर्च्युनिटीमध्ये काम करायचंय, त्या अपॉर्च्युनिटीमध्ये काम करायचंय. हा स्वातंत्र्य तुम्हाला स्वतःचा व्यवसाय केल्याशिवाय नाही भेटू शकत, नाही का? तर मित्रांनो, येस, आणि एंटरप्रेन्योरशिप फक्त व्यवसाय करण्यासाठी नाही, नोकरीमध्ये बी एक वेगळं तुम्ही आपलं एक नाव निर्माण करू शकता. म्हणजे एंटरप्रेन्योरशिप तेवढी महत्वाची गोष्ट आहे. सो फ्रेंड्स, फ्रीडम आपल्याला मिळू शकेल व्यवसायामध्ये. आणि पुढच्या जनरेशनची चिंता नाही हो. नोकरी करणाऱ्यांना पुढच्या जनरेशनची बी चिंता राहते. आपल्या मुलाचं काय होईल? आम्हाला ती चिंता नाही, कारण की आम्ही उद्योजकतेचा मार्ग निवडलेला आहे. मी 10 वर्ष जॉब केला. जॉब करू नये या मताचा मी नाहीये. परंतु त्या जॉबमध्ये आपण
आपल्याला क्रिएटिव्हिटी दाखवता येत असेल तर जरूर करावा. पण जर आपल्याला स्वतःचं जर काही वेगळं दुसऱ्याचे स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा स्वतःचे स्वप्न जर पूर्ण करायचे असेल, तर मग व्यवसाय केला पाहिजे, नाही का? आपल्या स्वतःच्या गरजा पूर्ण करायच्या असेल तर नोकरी करायची. स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर व्यवसाय केला पाहिजे. ओके. मग आता व्यवसाय काय करायचा हे तर तुम्हाला थोडे कन्व्हिन्स तुम्ही झाले असाल. आता पण तुम्ही म्हणाल, "सर व्यवसाय करायचं म्हणजे त्याच्यामध्ये खूप रिस्क आहे हो." नाही का? खूप त्याच्यामध्ये काय होईल काय माहीत नाही. काय कोरोनासारखं अजून काय आलं तर काय माहिती काय होईल? परत बंद राहील, किती दिवस बंद राहील? आत्ताशी थोडंसं 8 वाजेपर्यंत खुललंय. परत आता काय किती वेळा बंद होईल? माहीत नाही. रिस्क राहते. नो डाउट देअर इज रिस्क. मला सांगा कशात रिस्क नाहीये? सगळीकडे रिस्क आहे. तुम्ही व्यवसाय नाही करत आहे म्हणजे तुमची रिस्क गेली का कोरोनाची समजा? नाही ना. थोडं तुम्ही जर असं म्हटलं तर काय नाही कोरोना आला तर कधी डेंग्यू येईल, डेंग्यू नाही आला चिकनगुनिया येईल. कुठे काय करतो तो डेल्टा येईल, कुठे अजून काय येईल नवीन-नवीन गोष्टी. रिस्क तर सगळीकडे आहे. रस्त्याने चालताना सुद्धा रिस्क आहे. आणि गाडी रिव्हर्स घेतो तर तिथून एक गाडी मी आपलं पाहून काच पाहून पाहत होतो. तिथून एक मागून गाडी आली. तिने मला जरा धक्का दिला. कुठे रिस्क नाही हो. देअर इज अ रिस्क एव्हरीवेअर. इफ यू डोंट टेक रिस्क दॅट इज अ बिग रिस्क. आजच्या काळात रिस्क न घेणं हीच खरी रिस्क आहे. तो रिस्कचा इश्क नाही का? म्हणलं बॅकग्राऊंड नाही, अनुभव नाही. माझ्याकडे येणारे लोकं असेच असतात, की ज्यांना काही बॅकग्राऊंड नाही, अनुभव नाही, तरी ते व्यवसाय करतायत. हे मिथ्स आहे. हे गैरसमज आहे. प्रिज्युडायसिस आहे. मिसकन्सेप्ट्स आहे. अनुभव असेल तरच व्यवसाय करता येईल, बॅकग्राऊंड असेल तर करता येईल. असं काही नाही. मी तुम्हाला हजारो उदाहरणं देऊ शकतो. त्यांच्याकडे यायला खूप पैसा असेल तरच. माझ्या स्वतःचं उदाहरण मी 16,000 पासून व्यवसाय सुरू केला. आज मी जर म्हणे 8.5-9 लाख रुपये पगार वाढतोय महिन्याला. मग पैसा होतं का? पैसा पाहिजेच का? असं काही गरज नाही. किती याचे आता तुम्हाला मी पुढच्या स्लाईडमध्ये उदाहरण देतो, की कितीतरी असे माझेच पार्टिसिपंट्स आहे, की ज्यांच्याकडे हे काहीच नव्हतं. हजारोनी संख्या आहे. तर मग तुम्हाला पैसा लागतो, मी असं म्हणत नाही पैसा लागत नाही. पण पैशानेच उद्योग होतो असं काही नाही. आजचा काळ जो आहे, हा एक इनोव्हेशनचा काळ आहे. तुमच्याकडे काही नवीन आयडिया असतील, बस मग पैसा टाकणारे हजारो लोकं आहेत तुमच्याकडे. आज अनेक स्कीम्स आहेत तुम्हाला पैसे देण्यासाठी. तर त्या सगळ्या स्कीमची बी काही माहिती मी तुम्हाला देईन. तेव्हा मार्केट अरे भारतासारख्या ठिकाणी मार्केटची आपण का चिंता करावी? हां, 140 कोटी जनता जिथे राहते, तिथे मार्केटचा काय प्रॉब्लेम आहे? हां, मार्केट हा प्रश्नच नाही. मार्केट मिळवता येत नाही हा प्रश्न असू शकतो. ते कसं मिळवायचं तेही मी सांगतो. कच्चा माल भारतामध्ये तर सगळं उपलब्धच आहे. एवढा कच्चा माल आहे की ते वाया जाऊ राहिला, वेस्ट होऊ राहिला. 1,00,000 कोटीचा शेतमाल दरवर्षी वाया जातोय. कुठे आपण पाहतो रस्ते खोदू राहिले, कुठे सिमेंट वाया दगड होऊ राहिले, कुठे काय होऊ राहिलं. आपल्याकडे वेस्टेजचा तर काही विषयच नाहीये. इतकं वेस्ट आहे. भारताबद्दल तर असं एक वाक्य एका बिहेवियरल सायंटिस्ट म्हणून गेले, ज्यांनी हा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट भारतात आणली. त्यांनी एक वाक्य म्हटलेलं आहे. ते काय म्हणतात ते, "इंडिया इज द रिचेस्ट कंट्री इन द वर्ल्ड वेअर पुअर पीपल लिव्ह." भारत हा जगातला सर्वात श्रीमंत देश आहे, की जिथे गरीब लोकं राहतात. का गरीब राहतात? कारण की ते उद्योग करत नाही, व्यवसाय करत नाही. दे डोंट डू द बिझनेस. नाही का? ते फक्त आपल्याला ते एक बाबूगिरी करायची सवय लावून दिली आपल्याला इंग्रजांनी आणि तीच आपण चालू ठेवली. त्याच्यातून बाहेर यायला पाहिजे आता. आणि पाहायला पाहिजे आज 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 आपल्या भारताला कसली गरज आहे? आपल्या मोदीजींनी तेच म्हटलं, की आत्मनिर्भर व्हा. हे आत्मनिर्भर व्यवसायातूनच होता येईल. म्हणजे तुम्ही स्वतः त्यांना भारताला आत्मनिर्भर करायचंय आणि भारत भारत कशाने होईल आत्मनिर्भर? जर आपण सगळे लोकं आत्मनिर्भर झालो तर. एवढं रिसोर्सेस आपल्याकडे आहे त्याचा नीट वापर केला तर. आता नुसतं पर्यटन म्हटलं तर आता लोकं नवीन-नवीन गोष्टी एक्सप्लोर करू राहिले. ते पाहतायत की काय आता भारतामध्ये ते पाहायची सवय नव्हती काही लोकांना. त्यांना फक्त परदेश फिरायची सवय होती. जेव्हा ते पाहायला लागले की अरे हिमाचलमध्ये एवढी ब्युटी आहे, काश्मीरमध्ये एवढी ब्युटी आहे, सगळीकडे एवढी ब्युटी आहे, जी कुठेच नाही. आज आम्ही दुपारी एका ठिकाणी गेलो होतो. इतकं सुंदर की ते अगदी काश्मीरसारखं स्वित्झर्लंड सारखं वातावरण मी पाहून आलो. दोन्ही ठिकाणी मोठे-मोठे डोंगर आणि त्याच्यात एक नदी वाहते. एक मस्त फ्लो होतोय त्याच्यात आम्ही एन्जॉय केला.
कुठे काय संधी नाही भारतामध्ये. पण तिथे पाहायला गेलं तर आम्हाला शेजारी चहा सुद्धा कुठे भेटेना. मूड झाला की चहा खाऊ, चहा पिऊ, भजे खाऊ, पण कुठे काय ते भेटायला तयार नाही. काहीच नाही तिथे सोयी-सुविधा. हे प्रॉब्लेम तिथे हे करणारे जर चांगले ऑर्गनाइज वेने करणारे लोक असतील तर का मार्केट नाही. इन्फ्रास्ट्रक्चर भारतामध्ये तर जागेची काही कमी आहे. सगळीकडे जागा आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन जसं आपल्याला सांगितलं ते तयार होत आहेत. मेट्रो सिटी ज्या आपल्या आहेत त्याशिवाय तिथे स्मार्ट सिटीज होऊ राहिल्या. नवीन-नवीन क्लस्टर्स निर्माण होऊ राहिले. अनेक काही गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चरची काही प्रॉब्लेम नाही. गाईडन्स करणारे सुद्धा लोक आज उद्योगवर्धीनी गेल्या 26 वर्षापासून काम करते. 63,000 लोक म्हणजे 60,000 ऑफलाईनमध्ये आणि 3,000 ऑनलाईनमध्ये आम्ही प्रशिक्षित केलंय. आज एवढे 63,000 लोक आम्ही आज तयार केले. तर प्रॉपर गाईडन्स मिळत नाही असं थोडी. तुम्ही शोधा ना. आज नेट सारं एवढं नेट अवेलेबल आहे. आज तुम्ही मी नेटमुळेच कनेक्ट झालोय. नाही का? सो फ्रेंड्स प्रॉपर गाईडन्स सुद्धा करणारे लोक आहे, आयडिया सुद्धा देणारे लोक आहेत, टेक्नॉलॉजी देणारे सुद्धा लोक आहेत. फक्त आपल्याला माहिती नाही हा प्रश्नाचा. आणि फॅमिली सपोर्ट आहे. तुम्ही जर थोडं मेहनत केली तर फॅमिली सपोर्ट बी मिळेल. हे सगळे मिथ्स आहेत. नाही का? सगळ्यांना घरच्या नाही माहिती की आता ह्याच्या व्यवसायाशिवाय पर्याय नाही. ते का बरं नाही आपल्याबरोबर येणार? दे विल कम. सो फ्रेंड्स आता मग याचे प्रश्नाचे अगदी शास्त्रोक्त तुम्हाला उत्तर देतो, वरच्यावर नाही. आता भांडवल आणि या सगळ्या गोष्टी लागतात. जसं मी सांगितलं माझे हजारो पार्टिसिपंट्स आहेत. आमच्या YouTube चॅनलला तुम्ही व्हिजिट करा. या सगळ्या उद्योजकांच्या मुलाखती त्याच्यात आहे. या व्यतिरिक्त 50 उद्योजकांच्या मुलाखती त्याच्यात सापडतील. आणि त्याच्यामध्ये मेजॉरिटी माझे पार्टिसिपंट्स आहेत. हा रवींद्र झोपे नावाचा विद्यार्थी आहे. याच्याकडे राहायला जागाही नव्हती हो. रेल्वे प्लॅटफॉर्मवर 9 दिवस काढले. तो आज 5 फॅक्टरीचा मालक आहे. 150 लोकांना जॉब देऊ राहिला. हा वैभव जोशी जो आहे, त्याच्याकडे ₹300 नव्हते माझे ट्रेनिंगचे भरायचे. ते ₹300 दुसऱ्यांनी भरले त्याचे. स्वतःचा व्यवसाय सुरू करायला पैसेच नव्हते. ₹10 रोजानी टाईल पॉलिशिंगची मशीन हातात घेतली. त्याच्याने काम सुरू केलं. हा वैभव जोशी आज 8 फॅक्टरीचा मालक आहे. 200च्या वरती लोकांना जॉब दिला आहे. 100 कोटीच्या वरती टर्नओव्हर करतोय. हा वैभव जोशी. लेडीज म्हणजे आमच्या अरुणा देवरे आहेत, त्या फक्त 4थी पास आहे. आज त्यांच्याकडे त्यांची परिस्थिती अतिशय बिकट होती. आणि त्या अरुणा देवरे आज 500 लोकांना रोजगार देत आहे. 100 कोटीचा टर्नओव्हर करत आहे. 4थी पास. नलिनी कुलकर्णी 10वी पास. काय करायचं? त्यांच्या म्हणजे घरी तुटपुंज पैसे येत होते. काय करायचं हा प्रश्न होता. आल्या माझ्याकडे. त्यांच्याकडे म्हणजे ते ₹300 सुद्धा त्यांनी 100-100 रुपये करून भरले. आज 50 कोटीचा टर्नओव्हर आहे. 100 लोकांना रोजगार दिलाय त्यांनी. अमोल इंडस्ट्रीज म्हणून त्यांची इंडस्ट्री आहे नाशिकमध्ये. हे तर खूप मोठे-मोठे लोक आहे. अशोक कटारिया. पण यांना पहिलं टेंडर भरायला ₹560 नव्हते. आज 10,000 कोटीचा टर्नओव्हर करतायत. सुजय गुप्ता हा व्यक्ती एका हॉटेलमध्ये थर्ड क्लास हॉटेल जी असते ना, थर्ड ग्रेडची, त्या हॉटेलमध्ये कपडा मारायचं काम करायचे, कपबशी विसरण्याचं काम करणारा हा व्यक्ती आज 5 स्टार हॉटेलचा मालक बी आहे. 5 स्टार हॉटेल नाशिकमध्ये बांधली आहे आणि बांधकाम उद्योगामध्ये पहिल्या 5 मध्ये यांचं नाव आहे. हनुमंत गायकवाड, बीव्हीजी इंडस्ट्रीज वाले यांचं हे यांचं जे आहे आज सम्राट बिल्डर्स म्हणून आहे सुजय गुप्ताचं. हनुमंत गायकवाड जे आहेत, बीव्हीजी इंडिया नावाची कंपनी आपल्या सगळ्यांना माहिती असेल कदाचित. हे सगळ्यांचे इंटरव्ह्यू तुम्हाला आमच्या YouTube चॅनलमध्ये भेटतील. त्यांना स्वतःच्या नोकरीचा प्रश्न होता. आज 1 लाख लोकांना रोजगार दिला यांनी. 1 लाख पीपल. हेमंत राठी सायकलीवरून मसाला विकायला सुरुवात केली. रामबंधू मसालेवाले. आज 500 कोटीचा टर्नओव्हर करतायत. मग तुम्हाला पैसे लागतात का व्यवसाय करायला? हे सगळे 8 जण सांगताय. नाही असं काही लागत नाही. बॅकग्राऊंड लागत नाही. इच्छा लागते. दुर्दम्य इच्छाशक्ती लागते. ते जर असेल तर काय आज तुम्हाला पैसे पाहिजे तर अनेक स्कीम्स आहेत. जसं मी सांगितलं मुद्रा नावाची स्कीम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. आत्मनिर्भर आहे त्याच्यामध्ये 10,000 पासून कर्ज मिळू शकतं. पीएमईजीपी, सीएमईजीपी, पीएमईजीपी मध्ये 25 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. सीएमईजीपी मध्ये तुम्हाला 50 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. चीफ मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, सीड मनी स्कीम याच्यामध्ये 25 लाखापर्यंत कर्ज मिळतं. स्टँडअप योजना आहे त्याच्यामध्ये
1 करोड पर्यंत कर्ज मिळतं. याच्यामध्ये उद्योगवर्तीने तर ऑफिशियल हँड होल्डिंग एजन्सी आहे. म्हणजे औद्योगिक सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला प्रायोरिटी लोन मिळू शकतं. अशी योजना आहे, स्टँडअप योजना किंवा मुद्रा योजना. CGTMSE 2 कोटीपर्यंत कर्ज मिळू शकतं. स्टार्टअप ज्यांना डोक्यात काही इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आहे त्यांना तर कितीही पैसे मिळू शकतात. पैशाचा काय प्रॉब्लेम आहे? ते म्हणतात ना, पैसा पैसा काय करते, बारिश कर दो पैसे. इतके पैसे आहेत आज मार्केटमध्ये. खूप आहेत, खूप स्कीम्स आहेत. स्कीमचा खूप वर्षाव आहे. फक्त आपण करणाऱ्यांची कमी आहे. मग इन्फ्रास्ट्रक्चर आज अनेक काही आहेत. अनेक लोकांनी रेंटल मध्ये भाड्याच्या जागी सुरू केलेला व्यवसाय. उद्योगवर्तीनी सहित आम्ही 14 वर्ष भाड्याच्या जागेत राहिलो. आज आमचं ठीक आहे, आमचं स्वतःचं मोठं आहे. आता तर पुढे अजून बऱ्याच काही गोष्टी आम्ही प्लॅन करतोय. MIDC आहे, कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट आहे, क्लस्टर्स आहे. आम्ही स्वतः फूड क्लस्टर सुद्धा तयार करतोय. प्रायव्हेट इंडस्ट्रियल इस्टेट आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे, इंडस्ट्रियल प्रिमायसेस सोसायटीज आहेत. वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला जागा मिळू शकते. आम्ही 2 महिलांचे स्वतंत्र इंडस्ट्रियल झोन केले नाशिकमध्ये. एक के झोन आणि एल झोन. 2 इंडस्ट्रियल प्रिमायसेस सोसायटी केल्या. एक स्वयंसिद्धा इंडस्ट्रियल प्रिमायसेस सोसायटी, एक MCD प्रेरित इंडस्ट्रियल प्रिमायसेस सोसायटी. आम्ही फूड क्लस्टर आता तयार करू राहिलो, की ज्याच्यामध्ये 60च्या वरती उद्योजक राहतील. एक 150 एकराची वसाहत सुद्धा नाशिकमध्ये आम्ही प्रमोट करू राहिलो. जागेची काय प्रॉब्लेम आहे? देयर इज नो डर्थ ऑफ प्लेस. जागेची काही चिंता नाही. मार्केटची काही चिंता नाही. मार्केट हे निर्माण करावं लागतं मित्रांनो. नाही का? मार्केट मार्केट हे करसनभाई पटेल निर्माचे मालक, त्यांनी काय ना मार्केट मार्केट त्यांनी निर्माण केलं. त्यांनी कॉम्पिटिशन नाही केली हिंदुस्थान लेवलला. त्यांनी एक स्वतंत्र एक आयडेंटिटी बनवली. पतंजली हे तर संन्यासी बाबा, रामदेव बाबा. त्यांनी पाहिलं सूटबुटाचे लोक काही उद्योग करून नाही राहिले, इंजिनियर लोक उद्योग नाही करू राहिले, मग चला आपण येऊ. हा ब्रह्मचारी बाबा हा एक येतो आणि आज 20,000 कोटीचा टर्नओव्हर करतोय. एक पतंजली ब्रँड निर्माण करतोय. यांनी कुठे काय MBA केलंय का काय, कुठे इंजिनिअरिंग केलंय का काय केलं? काही नाही केलंय. इफ वी कॅन डू व्हाय कांट वी? कोका-कोला हा ब्रँड ह्या जॉन आणि यांनी तयार केला आहे. जेव्हा ह्या कोका-कोलाला कुठेही एंट्री मिळत नव्हती, त्या माणसाने आज जगामध्ये कोका-कोला पोहोचवला. तो पिणं नाही पिणं हे आपलं मर्जी आहे. परंतु माझं काय म्हणणं आहे, की ब्रँड त्यांनी तयार केले ना ह्या लोकांनी. काही नव्हतं, यांना कोण विचारत नव्हतं. नाही का? सो फ्रेंड्स, हे क्रिएट करावं लागतं. आणि तुम्हाला भारतामध्ये 140 कोटी लोक जनता राहते. एक ऑस्ट्रेलिया दरवर्षी आपण तयार करतो. इतकी लोकसंख्या. कोरोना आला म्हणून लोकसंख्या वाढ थांबली नाही का? थांबली का? नाही ना. मार्केट तर वाढतच राहणार आहे. लोकसंख्या वाढ थांबली, हा ठीक आहे. समजा एक भारतामध्ये 4-5 लोक गेले. मी म्हणत नाही की ते कोरोनाचा अफेक्ट नाही झाला, अफेक्ट खूप झाला. परंतु तरी बाकी प्रजनन क्षमता काही कमी झाली किंवा आपलं काही हे बंद झालं, लोकसंख्या वाढ बंद झाली असं काही झालं नाही. मार्केट तर वाढतच आहे ना. 104 UP नावाचा जो देश आहे उत्तर प्रदेश, त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेले फक्त 4 देश आहे जगामध्ये. एवढं तर आपलं एक राज्य अनेक ती म्हणजे समजा 300 राज्य पकडले, 300 राष्ट्र पकडले तर 296 देशांना एक राज्यच भारी आहे आपलं. तर कुठे मार्केटची चिंता करताय? अहो, आपला जो मिडल क्लासचं पॉप्युलेशन आहे ना 60 कोटी आहे. 60 कोटी. पूर्ण युरोपची लोकसंख्या 57 करोड आहे. युरोपपेक्षा मोठं मार्केट तर आपल्या मिडल क्लासच आहे. तर मार्केटची काही चिंता नाही. हा, आपलं एक्सपोर्ट पोटेन्शियल इतकं आहे. आज मेड इन इंडिया ही एक कन्सेप्ट आपल्या खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाते. आज काय काय गोष्टी तयार होऊ राहिल्या. आपण पहिले मेट्रोचे सगळे डबे आहेत करायचो, आता मेट्रोचे डबे आपण एक्सपोर्ट करायला लागलो. आज एक मालवाहू जहाज काल परवापासून पाहिलं असेल ते तयार केलं. रणगाडी आपण तयार करू राहिलो, दारुगोळे तयार करू राहिलो. आता एक्सपोर्टचे निर्यातच झालोय आपण. भारतामध्ये टॅलेंट खूप आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठं पोटेन्शियल आहे मित्रांनो, खूप मोठं पोटेन्शियल. आपण कधी एक्सप्लोर केलं नाही. रिस्कचा सवाल झाला तर आपल्याला मी एक धीरूभाई अंबानींना ऐकण्याची संधी मला मिळाली. त्यांना एक प्रश्न विचारला होता की सर व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस? तर ते म्हटले की माझे सिक्रेट एकच आहे, आय वेंट ऑन टेकिंग रिस्क. मी फक्त धाडस करत गेलो बस. तो रिस्क से इश्क करो, नाही का? आपल्याला तर हा डायलॉग सगळ्यांना माहिती आहे.
धाडस. साहसे वसते लक्ष्मी. जिथे साहस आहे तिथे लक्ष्मी येणार आहे. साहस नाही केलं तर लक्ष्मी नाही येऊ शकत. सो फ्रेंड, साहस तर करावं लागेल. धीरूभाई अंबानीने केलं तर ते होऊ शकले, तर आपण बी करायला पाहिजे ना. आता बिझनेस आयडियाज तुम्हाला सांगू का, बरेच लोकांना काय करायचंय काहीच नव्हतं माहिती, पण त्यांनी फक्त ठरवलं होतं मला करायचंय. मग तुम्हाला आज जर करायचं असेल तर आज अनेक संस्था तुमच्यासाठी कामाला आहे, मदतीला आहेत. 150च्या वरती रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी आपल्या भारतामध्ये, 150च्या वरती 150 लॅबोरेटरीज आर देअर. त्यांचं काम आहे की तंत्रज्ञान तयार करणे आणि ते तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे. तुम्हाला समजा फूड प्रोसेसिंग मधल्या टेक्नॉलॉजीची माहिती पाहिजे असेल, CFTRI नावाची संस्था आहे, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट. तुम्हाला ऑइल मध्ये काम करायचं असेल तर OLRI, ऑइल टेक्नॉलॉजी, OTRI, ऑइल टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आनंदपूरला आहे. तुम्हाला प्लास्टिक मध्ये करायचं असेल तर सिपेट नावाची संस्था आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी. तुम्हाला बिल्डिंग मध्ये करायचं असेल तर CBRI नावाची संस्था आहे, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. अनेक संस्था आहे ज्या तुम्हाला मदत करायला तयार आहे. याशिवाय CSIR म्हणजे काउन्सिल फॉर सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च, नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, जे आपल्या APJ अब्दुल कलामांनी सुरू केलं. आणि शिवाय परदेशी तंत्रज्ञान पाहिजे असेल तर APCTT, एशिया पॅसिफिक सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि टेक्नॉलॉजी ब्युरो यासारख्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन काम करतायत. त्यांचं काम आहे की टेक्नॉलॉजी डेव्हलप करून ती ट्रान्सफर करायचं काम. आज उद्योग वर्धिनीकडे सुद्धा अनेक प्रोजेक्ट रिपोर्ट आहेत, 3000 प्रोजेक्ट रिपोर्ट. आम्ही एक CD तयार केली, त्याच्यामध्ये 500 उद्योगांची माहिती आम्ही देतोय. मला सांगायचं काय की आयडियांची काही कमी नाही. भारत आता तर एक असं आहे, एक फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी. आजचा RBIचा अंदाज आहे 9.5% इंडियाची ग्रोथ होऊ राहिली, 9.5%. अनेक काही देशांमध्ये निगेटिव्ह ग्रोथ आहे, भारतामध्ये पॉझिटिव्ह ग्रोथ आहे. आपण आता एक सुपर पॉवर बनण्याच्या मार्गावर आहोत नक्कीच, 100%. आणि सगळ्या बाबतीत उरायला आता ऑलिम्पिकचे बी ठीक आहे, समजा काही लोकांचे अगदी थोडक्यात मेडल गेले, पण तरी आपण एक 7-8 10 मेडल पर्यंत, आतापर्यंत 6 मेडल सगळ्यात जास्त मिळालेले. आता यावेळी 5 ऑलरेडी झाले, आज अजून 2 झाले. एक 10 पर्यंत आपण सगळ्या क्षेत्रात आपण पुढे जातोय. आणि फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज काय ते आपण जरा पाहूया क्विकली. काय काय तुम्हाला आता या कोविड नंतर किंवा कोविड मध्ये तुम्हाला काय काय संधी जास्त निर्माण होणार आहे, कोणत्या क्षेत्रात? त्याच्यामध्ये पहिलं क्षेत्र आहे ऍग्रिकल्चर, शेती. शेती हे सगळ्यात मोठं क्षेत्र आहे मित्रांनो. भारत हा तसाही कृषी प्रधान देश आहे, परंतु कृषी प्रधान देश असून सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागतात. याला कारण पोस्ट हार्वेस्टवर कामच झालेलं नाही. आपण लोक हार्वेस्टिंगला खूप हुशार आहोत. कोणती गोष्ट निर्माण करायची असेल तर ते आपण बनवू शकतो. आमच्या एका इथल्या नाशिकच्या शेतकऱ्यांनी केशर जे काश्मीरला तयार होतं ते सुद्धा नाशिकला तयार केलं. सफरचंद सटाण्याला तयार केले लोकांनी, जे काश्मीरला होतात. आपले लोक काही उत्पादन करायला खूप हुशार आहे, परंतु पुढे त्या उत्पादनावर प्रक्रिया करण्यात मात्र आपण मागे आहोत. छोट्या छोट्या प्रक्रिया जरी केल्या, आज काय झालं कोविडमुळे ना 2 गोष्टीला डिमांड वाढली. पहिलं म्हणजे अल्कलाईन फूड पाहिजे. अल्कलाईन फूड जास्तीत जास्त जे आहे ते व्हेजिटेरियन फूड मध्ये. आणि लोकांना काय पाहिजे, पॅकेज फूड पाहिजे. मनुष्याचा स्पर्श विरहित जर काही गोष्टी दिल्या तर लोकांना त्या हवंय. मग त्याच्यामध्ये तुम्ही ग्रेडिंग केलं, नुसतं भाजीपाल्याचं ग्रेडिंग करून जरी विकलं, कटिंग करून जरी विकलं तर त्याला डिमांड आहे. डिस्टोनिंग, धान्य येतं, ते धान्याचा फक्त कचरा खडे जर काढून घेतले आणि त्याच्यावर जर तुम्ही ते विकलं तर त्याला डिमांड आहे. पॉलिशिंग करून, आता काही पाऊस जास्त पडला तर धान्य काळपट पडतं, तर त्याला पॉलिश करून जर विकलं त्याला त्याला डिमांड आहे. पॅकिंग करून विकलं तर त्याला डिमांड आहे. शेतीला तर खूप पुढचे 10 वर्ष तुम्हाला सांगतो मित्रांनो, तसंही आम्हाला महाराष्ट्र शासनाने शेती मित्र देऊन सन्मानित केलेलं आहे. आमचं काम हे शेती हाच मुख्य, त्याच्यावर आमचा फोकस अनेक वर्षापासून राहिलेला आहे. शेतीवर आधारित उद्योग करणं हे तर काळाची गरज आहे. फूड प्रोसेसिंग मध्ये खूप संधी आहेत मित्रांनो. प्रोसेस फूड प्रोडक्टला खूप डिमांड आहे अक्रॉस वर्ल्ड, अक्रॉस वर्ल्ड. आज भारतीय फक्त म्हणजे कांदे आणि द्राक्ष किंवा पोमोग्रेनेट एक्सपोर्ट होत नाही, प्रोसेस फूडला खूप डिमांड झालाय. मागच्या वर्षभरात प्रोसेस फूडची डिमांड इंटरनॅशनली 56% वाढलेली, 56%. त्याच्यामध्ये स्पायसेस,
आज तुम्हाला माहिती मित्रांनो, मसाले भारतावर आक्रमणच मसाल्याकरता झालं होतं. त्यामुळे पिकल्स असतील, लोणचे असतील, सॉसेस असतील, स्पाइसेस असतील, पापड आहे, चटणी आहे, स्पिरप आहे, ज्युसेस आहे, प्युरीज आहे, कुकीज आहे, पल्प आहे, पेस्ट आहे, डिहायड्रेटेड पावडर आहे. या सगळ्या गोष्टींना खूप डिमांड आहे, खूप डिमांड अक्रॉस वर्ल्ड डिमांड आहे. त्यामुळे आणि फक्त वर्ल्डची नाही डिमांड, भारताचं मार्केट 12 लाख कोटीचं आहे प्रोसेस फूड प्रोडक्ट्स. तर ते तुम्ही करू शकता. रेडी टू ईट, रेडी टू कुक अशा अनेक गोष्टी आहे की ज्या आपल्याला करता येणं शक्य आहे. सॉरी. त्याच्यानंतर एक क्लाउड किचन नावाची कन्सेप्ट खूप पॉप्युलर होऊ राहिली. काल जर तुम्ही ऐकलं असेल, ज्यांचं मुलाखत आम्ही काल घेतली ती मिस्टर कामतची, डॉक्टर कामतची रादर, तर त्यांची मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की क्लाउड किचन प्रचंड वाढणार आहे भारतामध्ये. आज तुम्हाला रेस्टॉरंट टाकायचं असेल तर स्वतःच 2 रोड कॉर्नर जागा पाहिजे अशी काही गरज नाही. घरातून तुम्ही हा व्यवसाय करू शकता. त्याचं सुद्धा प्रशिक्षण लवकरच उद्योगवर्धींनी सुरू करत आहे. पार्सल सर्व्हिसेस या सगळ्या गोष्टीला खूप डिमांड आलाय सध्या. याशिवाय अजून अनेक क्षेत्र आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रात आज काय असतं, तुम्हाला चायनीज प्रोडक्टला रिप्लेस करायचं असेल तर त्यासाठी एक छोटं टेक्निक आहे, त्याला म्हणतात आता रिव्हर्स इंजिनिअरिंग. आज रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे ती वस्तू खोलून परत तशीच्या तशी बनवणे. आणि आता तर काय झालं, 3D प्रिंटिंग आणि कॅड कॅम सारखे जे सॉफ्टवेअर्स आहे, त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट तुम्हाला तशीच्या तशी बनवून देऊ शकते. आणि तुम्ही ह्या चायनाला तर स्ट्रेट अवे रिप्लेस करू शकाल. चायनाचा आपण 5 लाख कोटीचा माल आयात करतोय. तो माल आपण रिप्लेस करू शकतो ना. तर अशा अनेक गोष्टी आहे. हेल्थ केअर हा क्षेत्र तर खूप आहे. कोविड प्रोटेक्शन प्रोडक्टच नाही, म्हणजे फक्त मास्क आणि पीपी किटलाच डिमांड नाही, बाकीच्या बरेच प्रोडक्टला डिमांड येऊ राहिली. फार्मास्युटिकल प्रोडक्ट भारत हा जगामध्ये 70% सप्लायर आहे, 70%. आजही आपल्या ज्या वॅक्सिन किंवा कोविशिल्ड या लसी करता जगामध्ये डिमांड आहे. हेल्थ केअर इक्विपमेंट आज भारतामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बनून राहिले आणि खूप याला स्कोप आहे. याच्यामध्ये जे प्रगत तंत्रज्ञानामध्ये जर्मनीमध्ये असेल किंवा तुमचं अमेरिकेमध्ये असेल, ते प्रगत तंत्रज्ञान आपण घेऊन आपण अशा काही याच्यामध्ये काम करू शकतो. ह्या सर्व्हिसेसमध्ये डिमांड आहे. वेलनेस सेंटर्स खूप प्रमाणात येऊ राहिले. आज लोकांना फक्त लोकांना मानसिक शांती हवी असते. तर त्या असे काही सेंटर सुरू झाले तर लोकं तिथे येऊन पैसे खर्च करायला तयार आहे. फायनान्शियल सेक्टर हे खूप मोठं सेक्टर आहे. 10 लाख कोटीचा टर्नओव्हर होतो तिथे हो. शेअर, कमॉडिटी, करन्सी, म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड, लिक्विड फंड, इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स प्रचंड स्कोप आहे याच्यामध्ये. उद्योगवर्धिनीने 15,000 लोक याच्यामध्ये तयार केलेले आणि सातत्याने तयार करू राहिले. खूप स्कोप आहे या फायनान्शियल सेक्टरमध्ये. हे लोकांनी याच्याजवळ गेलेलेच नाही. आपल्याला माहिती असेल जेव्हा कोविड सुरू झाला होता मागच्या वर्षी, तेव्हा सेन्सेक्स 26,000 गेला होता. आज तो सेन्सेक्स 54,000च्या वरती गेलाय. चेक करा. एका वर्षात दुप्पट वाढलं हो. दुप्पटच्या वर. 26 दुनी 52 होतात. तर आता 54 झाले. जस्ट इमॅजिन करा किती स्कोप आहे याच्यामध्ये. एका वर्षात तुमचे पैसे डबल झाले असते. एक्सपोर्ट हा खूप मोठा बिझनेस आहे. त्याच्यामध्ये तर खूप ॲग्रीकल्चर कमॉडिटी, प्रोसेस फूड प्रोडक्ट, इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स, टेक्सटाईल, हँडीक्राफ्ट्स, फार्मास्युटिकल, हेल्थ केअर अशा अनेक गोष्टीला खूप डिमांड आहे. सॉफ्टवेअर आणि IT एनेबल सर्व्हिसेस याला खूप स्कोप आहे. ई-कॉमर्स दिवसेंदिवस वाढून राहिलं. तुम्हाला आता ऑनलाईन बिझनेस करण्याशिवाय पर्याय नाही राहणार. आज तुम्हाला आम्ही जोडलं गेलोय, इट इज ओन्ली बिकॉज ऑफ ऑनलाईन ॲक्टिव्हिटी. टेक्नॉलॉजी इतक्या चांगल्या आहे की त्याच्या आधारे तुम्ही लोकांपर्यंत सहज पोहोचू शका. आमचा जो एक कोविड अफेक्टेड महिलांसाठी आम्ही फॅमिलीसाठी कार्यक्रम करायलो. गडचिरोली पासून गडचिरोली, भंडारा, गोंदिया पासून अगदी कोल्हापूर, सोलापूर इथले लोक जॉईन होऊ राहिले. तर त्यामुळे ऑनलाईन बिझनेस तर खूप वाढणार आहे, खूप वाढणार आहे. सुरुवात आहे त्याची असं समजा. आज आपण अनेक गोष्टी ऑनलाईन मागवायला लागलो. नाही का? कारण की दुकाने उघड्या नाही, दुकाने बंद होत्या. आपण सगळं ऑनलाईन सुरू केलं. आज जेवण बी ऑनलाईन मागवायला लागलो आपण. भाजीपाला बी ऑनलाईन मागवायला लागलो. अनेक गोष्टी अशा जर आणि ते शिकून घ्यावं लागेल आपल्याला. त्याचं सुद्धा आमच्याकडे एक्सपोर्टचं बी ट्रेनिंग आहे, ई-कॉमर्सचं बी ट्रेनिंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या या उद्योजकता विकास कार्यक्रमात या सगळ्या गोष्टींचं आम्ही प्रशिक्षण देतोय.
माहिती देतोय. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी, अपारंपरिक ऊर्जा, सोलार आहे, वाइंड आहे, बायोमास आहे, याच्यावर खूप काम आहे. रिअल इस्टेट हा बिझनेस सुद्धा खूप वेगाने वाढतोय सध्या. बजेट, कारण की इंटरेस्ट रेट एवढे कमी आहे. महारेरा सारखा ऍक्ट आल्यामुळे किंवा युनिफाईड डीपीसीआर आल्यामुळे आज खूप सोपं झाला आहे बिझनेस आणि याच्यामध्ये खूप डिमांड वाढली आहे. 6.5% आज तुम्हाला कर्ज मिळून राहिलं. तर असे फार्म हाऊस असेल, वेलनेस सेंटर असेल, वेअर हाऊसेस असेल, विकेंड होम असेल, याला खूप डिमांड आहे. शिवाय सेवा उद्योगामध्ये खूप डिमांड आहे. नॉलेज बेस, स्किल बेस, रिसोर्स बेस. सर्व्हिस इंडस्ट्रीचं खूप मोठ्या प्रमाणाने वाढणार आहे. या सगळ्या गोष्टींना प्रचंड स्कोप आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये आणि या संदर्भात आम्ही उद्योगपतीच्या कार्यक्रमात सगळी माहिती देत आहे. आता म्हणलं फॅमिली सपोर्टचा प्रॉब्लेम आहे, तर फॅमिली सपोर्ट का नाही मिळू शकत? शाहरुख खानचा डायलॉग आपल्याला माहिती आहे. कहते हैं अगर किसी चीज को आप दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिळाने में कोशिश करती है, नाही का? ते डायलॉग लावून नाही बसत तुम्ही. एक गाणं माहिती असेल, तू न जाने आसपास है खुदा. गाते हैं लेकिन मानते नहीं है. अरे तो आहे ना तुझी मदत करायला. जर परमेश्वर तुला मदतीला येऊ शकतो तर घरचे का नाही येणार? घरचे बी लोक तुम्हाला मदतीला येऊ शकतील. मला सांगायचं काय, कच्च्या मालाचा जर विचार केला तर आता मी सांगितलं की इतका वेस्ट आहे आपल्याकडे. टोटल वेस्ट 1,25,000 कोटीचा आहे. त्याच्यामध्ये अॅग्रो वेस्ट 50,000 कोटीचा आहे. कन्स्ट्रक्शनचा वेस्ट आहे. इतका श्रीमंत देश आहे आपला की एवढे वेस्ट आहे, एवढे साठे आपल्याकडे. बॉक्साईट, आयर्न, गॅस, ऑइल, गोल्ड, मॅंगनीज, थोरियम असे अनेक धातू आपल्या जमिनीतून निघतात. भारत हा माहिती का, आक्रमण एवढे भारतावर झाले, याला कारण आहे की आपल्याकडे एवढे रिसोर्सेस आहे की किती जरी आक्रमण झाले तरी आपले रिसोर्सेस संपू शकत नाही, इतके रिसोर्सेस. दुर्दैव काय की लोकांना आपल्या रिसोर्सेसची माहिती होते पण आपण त्याच्यावर काम करत नाही. 9,000 किलोमीटरचा शिशोर आहे. अनेक देश आहे जगामध्ये की जिथे समुद्र किनाराच नाही. आपल्या इथे 9,000 किलोमीटरचा शिशोर आहे. अबंडंट सोलर एनर्जी, 12 महिन्यापैकी 11 महिने सूर्य तळपत राहतो. वाइंड एनर्जी आहे. म्हणजे हेरिटेज एवढं आहे. हिमालय आहे, डिझर्ट आहे, रिव्हर्स आहे, वॉटर बॉडीज आहे, वाईल्ड लाईफ आहे, बर्ड सँच्युरीज आहे, ॲनिमल सँच्युरीज आहे, जंगल आहे. असं कुठेही नाही जगामध्ये एका ठिकाणी, नाही का? कुठे काही समुद्र किनारा नसेल कुठेतरी. आपल्या इथे -50 टेम्परेचर आहे, +50 टेम्परेचर आहे. एवढी विविधता आपल्या देशामध्ये आहे. त्याच्यामुळे पर्यटनाला प्रचंड संधी आपल्या भारतामध्ये आहे. आता मग जर हे सगळं करायचं असेल, या संधी साधायच्या असेल, तर आमचा एक 6 आठवड्याचा कोर्स आहे. या 6 आठवड्याच्या कोर्समध्ये ह्या तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देऊ. पहिल्या वीकमध्ये काय आहे, आमचा मेन उद्देश आहे की तुमच्या आयडिएशन म्हणजे तुमच्याकडे आयडिया क्रिएट झाल्या पाहिजे. मग संधी कशी निर्माण करायची, संधी कशी शोधायची आणि कोणत्याही प्रश्नाचं रूपांतर संधीमध्ये कसं करायचं, यासाठी पहिला आठवडा आम्ही देतो. या पहिल्या आठवड्यात तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल. कशा तऱ्हेने एक आपली मानसिकता कशी बनली पाहिजे, नाही का? नवीन नवीन संधी खूप येऊ राहिल्या. मी तुम्हाला आता अनेक संधीबद्दल माहिती दिली. संधी पण ते पाहण्यासाठी एक नजर लागते. तो दृष्टिकोन लागतो. तो दृष्टिकोन कसा करायचा ते आम्ही तुम्हाला सांगू. तुमच्यामधली पॉझिटिव्ह थिंकिंग कशी वाढवायची, तुमच्यामधली क्रिएटिव्ह थिंकिंग कशी वाढवायची, डिझाइन थिंकिंग कशी वाढवायची, हा खूप महत्त्वाचा. मेन म्हणजे काय, आपल्या थिंकिंगमध्येच खूप प्रॉब्लेम आहे. आता मला एक भगिनी आमची विचारत होती की ती म्हणे, अहो मला ब्युटी पार्लर करायचं पण लोक खूप निगेटिव्ह म्हणताय. अरे म्हटलं, लोक तर हे लोकांचं काम आहे. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. आपण पॉझिटिव्ह दृष्टी ठेवा ना. सकारात्मक ठेवलं तर संधी संधी आणि ती सकारात्मकता कशी आणायची ते सांगू. दुसऱ्या आठवड्यात आम्ही काय करणार आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अपॉर्च्युनिटी ज्या आता मी तुम्हाला सगळे क्षेत्र सांगितले, त्या सगळ्या क्षेत्रातल्या अपॉर्च्युनिटी वेगवेगळे तज्ञ येऊन तुम्हाला सांगते की फूड प्रोसेसिंग मध्ये तुम्हाला काय करता येईल, कन्स्ट्रक्शन क्षेत्रात काय करता येईल, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी मध्ये काय करता येईल, एक्सपोर्ट मध्ये काय करता येईल आणि अगदी ते तज्ञ येऊन तुम्हाला सांगणार. खूप मोठे मोठे तज्ञ लोक आम्ही बोलवलेले त्याच्यात. मग तिसरा आठवडा तो कशासाठी, मार्केट सर्वेसाठी. मार्केट सर्वे कसा करायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा, बिझनेस प्लॅन कसा करायचा, ते सगळे आम्ही तिसऱ्या आठवड्यात सांगतो. खूप महत्वाचं आहे. शेवटी प्रोजेक्ट सिलेक्शन करायचं असेल तर मार्केट सर्वे करायचं. आज अनेकांना मार्केट सर्वे काय करायचं हेच कळत नाही. ते आम्ही सगळं सांगू तुम्हाला. कॉम्पिटिटरचा सर्वे कसा करायचा, कच्च्या मालाचा सर्वे कसा करायचा, मशिनरीचा सर्वे कसा करायचा,
बिझनेस प्लॅन कसा बनवायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा, की ज्यामुळे तुम्हाला एक संधी जी आहे ती तुम्हाला साधता येऊ शकेल. कारण की शेवटी प्रोजेक्ट सिलेक्शन खूप महत्वाचं आहे. आमचे पहिले 3 आठवडे हे तुमच्या प्रकल्प निवडीसाठी आहे. तुम्ही प्रकल्प निवडलेला असेल किंवा नसेल काही प्रॉब्लेम नाही. निवडलेला असेल तर तुम्हाला या सगळ्या याचे पॅरामीटर्स कसे ते वापरायचे ते कळेल. निवडलेलं नसेल तर कोणकोणते पॅरामीटर मधून तुम्हाला जावं लागेल ते कळेल. कारण की तुम्हाला अधिक संधी अजून संधी आम्ही सांगणार आहोत, तर त्या संधीमधून जे काही सिलेक्ट झालंय, त्याला वेगवेगळे पॅरामीटर लावून तुम्ही कसं उद्योगाची निवड करू शकाल ते आम्ही सांगू. मग आता उद्योगाची निवड झाली तर मग आपल्याला सपोर्ट सिस्टीम माहिती पाहिजे. मग आपल्याला गव्हर्नमेंटच्या स्कीम्स कोणत्या आहेत, त्या डिटेलमध्ये आम्ही सांगू तुम्हाला. की मुद्रा योजना कशी त्याचा लाभ घेता येईल तुम्हाला, आत्मनिर्भर योजना कशी आहे, फूड प्रोसेसिंगसाठी योजना कशी आहे, मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचं पॅकेज किंवा इन्सेंटिव्ह आहे. अगदी 70-85% पर्यंत तुम्हाला सबसिडीज अवेलेबल आहे. त्या सबसिडी कशा मिळतात? मेक इन इंडिया काय भानगड आहे? ग्रीन इंडिया काय भानगड आहे? क्लीन इंडिया याच्यामध्ये कसे सबसिडी मिळतात? टेक्नॉलॉजी मिळण्यासाठी शासनाच्या काय योजना आहेत? मार्केटिंग सपोर्ट गव्हर्नमेंटचा कसा मिळतो? एक्सपोर्टसाठी गव्हर्नमेंट काय सपोर्ट करतं? वेगवेगळ्या फॉर्मॅलिटीज काय करावं लागतात? ते सगळं आम्ही 4थ्या आठवड्यात घेणार आहे. 4था आठवडा, 5वा आठवडा आणि 6वा आठवडा उद्योगाची उभारणी करण्यासाठी. उद्योग निवडीसाठी 3 आठवडे आणि उद्योग उभारणीसाठी 3 आठवडे असं आहे. एकदा गव्हर्नमेंट स्कीम, सपोर्ट सिस्टीम जर तुम्हाला कळाली, मग आपल्यामध्ये उद्योजकीय क्षमता कशी डेव्हलप करायची. कारण शेवटी हे सगळं करणारा एक उद्योजक सुद्धा हवा असतो. आणि ते उद्योजक केव्हा होईल, जेव्हा त्याच्यामध्ये उद्योजकता येईल. तर ती उद्योजकता आपण डेव्हलप करू शकतो आपल्यामध्ये. तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसा करायचा, ते प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, फीडबॅक कसा घेतला पाहिजे, इनोव्हेटिव्हनेस आपल्यामध्ये कशी आली पाहिजे, क्वालिटीचा कन्सर्न कसा वाढवायचा, टीम कशी बिल्ड करायची, आपल्या सबकॉन्शियस माइंड ज्याला आपण म्हणतो जे अंतर्मन असतं, त्या अंतर्मनाला कसं जागृत करायचं, आपली डायरी कशी लिहायची अचिव्हमेंटची, सिद्ध कामना क्रिया काय बनवायची, सेवन चक्र मेडिटेशन कसं करायचं, हे सुद्धा गोष्टी आम्ही घेणार आहे. की ज्यामुळे तुमची एक ओव्हरऑल होलिस्टिक डेव्हलपमेंट आम्हाला करायची तुमची. नुसतं फक्त प्रोजेक्ट सिलेक्ट करा असं नाहीये. तर त्याच्यात तुम्हाला मानसिकता जर नाही बनली, विचार जर तसे नाही बनले, दृष्टिकोन जर तसा नाही बनला, तर तुम्ही नाही होऊ शकत मित्रांनो उद्योजक. नाही का? तर तेही पाहिजे आणि त्याच्याबरोबर मग तुम्हाला आपलं लक्ष्य कसं निर्धारित करायचं, आपला गोल कसा सेट करायचा, नाही का? आपली एक सिस्टीम कशी डेव्हलप करायची, ऑर्गनायझेशन सिस्टीम कशी करायची, टेक्नॉलॉजीचा यूज कसा करायचा, की ज्यामुळे माझा बिझनेस स्केल अप करता येईल. जसं आज आम्ही केलं आहे, तसं तुमचा उद्योग कसा वाढवता येईल. ई-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग, वेबसाईट ह्या सगळ्या कशा करायला पाहिजे, की ज्यामुळे आपण काळाप्रमाणे लोकांकडे जाऊ. फायनान्शियल मॅनेजमेंट, अकाउंटिंग, टॅक्सेशन, फायनान्स आणि एकंदरीत टोटली ब्लूप्रिंट आपल्याकडे तयार पाहिजे, की काय मी माझा उद्योग कसा उभारेल. तर असा आमचा हा 6 आठवड्याचा कार्यक्रम आहे, जो सोमवारपासूनच सुरू होतोय. तर त्याच्यात तुम्ही सामील होऊ शकता. या उद्योगवरतीचं जसं सांगितलं 36 वर्षाचा अनमॅच्ड एक्सपिरियन्स आहे. टोटल प्रॅक्टिकल सिस्टमॅटिक अप्रोच आहे आणि मेन म्हणजे लाईफटाईम सपोर्ट आहे. फक्त 6 आठवड्यापुरता तुमचा माझा संबंध राहणार नाही, आमचा संबंध राहणार नाही. लाईफटाईम तुम्हाला केव्हाही काही अडचण आली तर यू कॅन ऑल्वेज कॉन्टॅक्ट अस. केव्हाही, एनी टाईम, व्हेनेव्हर यू वॉन्ट. तुम्ही आमच्या हजारो पार्टिसिपंटना विचारू शकता, की त्यांनी आतापर्यंत त्यांना कशी मदत झाली. कॅन ऑल्सो टेक अवर हेल्प. आम्हाला तर ती हौस आहे, आमचं पॅशन ते आहे. 1 टू 1 काउन्सिलिंग तुम्हाला होऊ शकेल. आज एवढं मोठं नेटवर्क आहे आमचं 60,000 लोकांचं. ते नेटवर्क तुम्हाला मिळेल आणि मेंटरिंग सपोर्ट मिळेल तुम्हाला सगळ्या टाईमला. तर असं हे सगळं आहे. तर डेफिनेटली तुम्ही ह्या कार्यक्रमात सामील होऊ शकता. आता या संदर्भात तुमचे जे काही प्रश्न असतील, तर ते प्रश्न आपण जरा घेऊया, की ज्यामुळे तुम्हाला कळेल, की नेमकं आपण कशा पद्धतीने त्याच्या आधी आय थिंक आमचे काही पार्टिसिपंट सुद्धा आहेत, तर त्यांचंही जरा आपण म्हणणं ऐकून घेऊया. ओव्हर टू यू राम. येस, धन्यवाद चंडक सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि ज्यांना क्वेश्चन्स आहेत प्लीज तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका, आम्ही तुमचे सगळे क्वेश्चन्स कव्हर करूयात वन बाय वन. सो प्लीज चॅट बॉक्स मध्ये होस्ट सिलेक्ट करताना तुम्ही आम्हाला मेसेज करा, तुमचे क्वेश्चन्स टाका, आम्ही कव्हर करतो. सो आधी आपल्यासोबत आपले प्रिव्हियस पार्टिसिपंट मॅडम जॉईन झाले, ज्यांनी रिसेंटली आता लास्ट मध्ये मॅडमांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपला एक्सपिरियन्स. हॅलो, हा
येस. कीर्ती मॅडमांना रिक्वेस्ट करतो की त्यांना कसं बदललं प्लीज शेअर करावं. ओव्हर टू Yes. कीर्ती मॅडम प्लीज. गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग. मी कीर्ती राज गोपालन, पुण्यावरून आहे. मी ऍक्च्युली मी बी मेकॅनिकल केलेलं आहे आणि मी इंजिनिअरिंग क्षेत्रात मागच्या 18 वर्षापासून काम करते सोर्सिंग मध्ये. तर मागच्या म्हणजे जुलैमध्ये आत्ताच आमचा EDP चा कोर्स संपला, जो आमचा मे मध्ये सुरू झाला होता. तर रिसेंटली जी बॅच संपली त्या बॅचला आम्ही EDP चा कोर्स केला 6 आठवड्यांचा. तर ह्या कोर्समध्ये एकतर ह्यांचे जे फॅकल्टीज होते उद्योग वर्धनचे, ते खूपच म्हणजे अगदी दिग्गज म्हणता येईल. त्यांचे सगळ्यांचे 20-20 वर्षांचे, 25 वर्षांचे, 30 वर्षांचे असे एक्सपिरियन्स होते. आणि त्यांच्या ह्या एक्सपिरियन्समुळे बऱ्याच बऱ्याच क्षेत्रामध्ये आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं. बिझनेस आयडिया म्हणजे कशा क्रिएट करायच्या किंवा अपॉर्च्युनिटी कशी शोधायची, त्याचं बिझनेसमध्ये कसं रूपांतर करायचं, मार्केट सर्व्हे कसा करायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट, म्हणजे बिझनेसची पूर्ण पायाभरणी जसं आपण म्हणतो, म्हणजे पायापासून तर डायरेक्ट बेस पासून तर डायरेक्ट सुरू करण्यापर्यंत सगळं छान मार्गदर्शन या सगळ्या फॅकल्टीजनी उत्तम प्रकारे केलेलं आहे. आणि त्यात बेसिकली बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की आपल्याला गव्हर्नमेंटच्या स्कीम माहित नसतात, तर त्या गव्हर्नमेंटच्या स्कीमची सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी होती की हे सगळे झाले टेक्निकल ऍस्पेक्ट, म्हणजे बिझनेस चालू करण्यासाठी आपल्याला बाहेरून काय लागणार आहे, जो सपोर्ट आता जसं मी सांगितलं. पण सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट सपोर्ट जो असतो तो स्वतःचा असतो. त्यासाठी स्वतः कसं उभं राहायचं आणि स्वतःला आपण आपल्या काय कॉम्पिटन्सीज आहेत त्या कशा चेक करायच्या आणि त्या कशा डेव्हलप करायच्या, हा सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे त्याच्यावर पण छान पद्धतीने या कोर्समध्ये फोकस केलं गेलेलं आहे. आणि तो एक वीक तर मला खूपच म्हणजे चांडक सरांनी जो घेतला तो खूपच आवडला, आणि कारण तो लाईफ टाईम लक्षात राहण्यासारखा आहे आणि ते लाईफ टाईम आपल्याला महत्वाच्या आहेत त्या गोष्टी. आणि ह्याच्यामध्ये ऍक्च्युली मी हा कोर्स जॉईन केला होता कारण मी स्वतःचा बिझनेस चालू करण्याचा प्लॅन करतेय. साधारण या एक 5-6 महिन्यामध्ये माझं एक छोटंसं मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू करण्याचा माझा प्लॅन आहे आणि मी त्या पद्धतीने ऑलरेडी आता प्रयत्न चालू केलेले आहेत. थोडेसे म्हणजे स्टेप्स उचलायला चालू केलेले आहे. तर बऱ्याच वेळा असं असतं की आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असतात. काही गोष्टी टेक्निकल ऍस्पेक्ट पेक्षा स्वतःबद्दलच्या ज्या गोष्टी असतात त्या माहीत असतात. पण कळतं पण वळत नाही असा जो प्रकार असतो, आपण त्याच्यावर म्हणजे असं हे करतो दुर्लक्ष करतो. पण इथे येऊन आपल्याला कळतं की नाही, आता दुर्लक्ष करून चालणार नाहीये. आपल्याला आता वळायलाच पाहिजे. आणि हे जे वळणं आहे ते इथून चालू होतं आय थिंक. म्हणजे माझा तरी तो एक्सपिरियन्स म्हणजे बऱ्याच गोष्टी माहीत होत्या, पण ते वळत नव्हतं म्हणतात ना, तसं चांडक सरांनी चांगल्या पद्धतीने गाईड केल्यामुळे ते आता थोडंसं आम्ही त्या फ्रेममध्ये आलो होतो. तर नक्कीच. आणि ह्यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अशी आहे की जसा लाईफ टाईम सपोर्ट, बिझनेस चालू झाला आणि बिझनेस चालू केल्यानंतर पण जर काही समजा प्रॉब्लेम्स आले, जिथे कुठे आपल्याला हँड होल्डिंग पाहिजे असेल, त्या ठिकाणी उद्योगवर्धीने हे नक्कीच सहकार्य करते. आणि असे बरेच उद्योजक त्यांनी उभे केलेले आहेत विविध क्षेत्रांमध्ये. त्यांचे बरेच व्हिडिओ सुद्धा मी ऐकले आणि त्यातनं बरीच प्रेरणा सुद्धा मिळाली की नाही, आता आपण खरंच काहीतरी करायला पाहिजे. आणि आम्ही त्याप्रमाणे प्रयत्न सुद्धा चालू केले. खरंच थँक्यू सर, तुमच्या त्या मार्गदर्शनामुळे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. येस. थँक्यू सो मच कीर्ती मॅडम फॉर युअर वंडरफुल फीडबॅक आणि तुम्ही वेळ काढल्याबद्दल आजच्या वेबिनार मध्ये. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस लाईव्ह. सो आता बरेच ऑडियन्सचे क्वेश्चन्स आहे. सो आता मी 1 बाय 1 क्वेश्चन्स कव्हर करतो. सो फर्स्ट क्वेश्चन असं की रिसायकल जो प्रोडक्ट्स आहे किंवा रिसायकल करायचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहे? खूप संधी आहे. आता कसं आहे की स्वच्छ भारत अभियान हा सगळीकडे सुरू झाला आहे आणि त्याच्यामध्ये काय की त्याच्यामध्ये रिसायकलिंग या विषयाला खूप महत्व आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा भारतामधला पुढचा एक संधीचा काळ आहे. त्याच्यामध्ये फक्त रिसायकल म्हणजे आपल्याला फक्त प्लास्टिकच वाटतं, पण अनेक गोष्टी की ज्याचं रिसायकलिंगला म्हणजे ज्याचं परत नवीन याच्यामध्ये रूपांतर होऊ शकतं, तर त्याच्यामध्ये खूप संधी आहे. नक्कीच खूप मोठं त्याच्यामध्ये, कारण की आपल्याकडे आज एवढं वेस्ट आहे, म्हणजे ते सगळं स्क्रॅप सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि या सगळ्या स्क्रॅपवर रिसायकलिंग करण्याचं काम म्हणजे आपल्या माहितीसाठी सांगतो, प्रचंड मोठ्या प्रमाणात आपला स्क्रॅप हा बाहेरच्या देशात सुद्धा जातोय, कारण की आपल्या इथे काही रिसायकल करत नाही. तर आपण थोडस याच्यावर काम करावं. खूप संधी याच्यामध्ये. प्लास्टिक ग्रॅन्युअल्स हा बिझनेस कसा आहे?
चांगला आहे, तो रिसायकलनीच होतो सगळं प्लास्टिक. म्हणजे आता कसं आहे की रिसायकलिंग करून प्लास्टिकचे ग्रॅन्युल्स आपण करू शकतो, नाही का. प्लास्टिकचे दोन असं, एक व्हर्जिन आणि एक रिसायकल्ड मटेरियल असतं. व्हर्जिन म्हणजे काय असं की जे डायरेक्ट IPCL, म्हणजे IPCL नाही, आता तर रिलायन्स आहे. तर रिलायन्स सारखी कंपनी ते प्लास्टिकचे ग्रॅन्युल्स बनवते. मग ते त्याच्यामध्ये HDPE असेल, त्याच्यामध्ये LLDPE असेल, PVC असेल, असे जे काही ग्रॅन्युल्स असतात ते बनले जातात. आणि हेच त्याचे जे पदार्थ बनतात त्याचं रिसायकल करून मग हे प्लास्टिकचे ग्रॅन्युल बनवतात. त्याला सेकंड क्वालिटीचे म्हणतो. पण त्याच्याने बऱ्याच, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ बऱ्यापैकी राहतेच. तर त्या गोष्टी त्याला आपण ग्रॅन्युल, आणि याला स्कोप आहे खूप, नो डाऊट. ओके, सो याच्यामध्ये आपण फूड प्रोडक्ट्स मध्ये कोणाला बिझनेस चालू करायचा आहे, म्हणजे असं बरेचसे क्वेश्चन असे की फूड प्रोडक्ट्स मध्ये कोणाला बिझनेस सुरू करायचा आहे, कोणाला पेपर प्लेट मध्ये करायचा आहे, कोणाला फ्रोझन फूड मध्ये करायचं आहे. सो वेगवेगळ्या इंडस्ट्रीतल्या लोकांना बिझनेस सुरू करायचं असेल तर याच्यातून कसं गायडन्स मिळेल किंवा काय काय अपॉर्च्युनिटीज याच्यावर? बघा, असं आहे की 30 विद्यार्थी साधारणपणे असतात, 25 ते 30. या सगळ्या लोकांचे वेगवेगळेच बिझनेस राहतील, नो डाऊट. आणि आम्ही काय करणार आहे की निवडायचे 10-12 क्षेत्रातले तज्ञ आम्ही बोलवणार आहे, ते तर सगळे सांगतीलच. पण या कार्यक्रमामध्ये 1 to 1 सुद्धा गायडन्स असतं. नुसतं असं नाही की ते फक्त 2 तासाचं लेक्चर झालं मग, असं नाहीये. तर याच्यामध्ये 1 to 1 सुद्धा गायडन्स असतं. आपल्याकडे उद्योगकर्त्यांकडे 3000च्या वरती प्रोजेक्टची माहिती आहे. माहिती जरी नसली तर माहिती कुठे मिळते याची माहिती आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच लिंकेजेस येऊ शकतो. आपल्याकडे 60,000 विद्यार्थ्यांचा एक खूप मोठा डाटाबेस आहे. तर त्यामुळे लिंकेजेस प्रोव्हाइड करणं हे तर आपलं काम आहे. तर नक्कीच त्याच्यामध्ये कोणताही, मग तुम्ही पेपर प्लेट बनवा, नाही तर फूड प्रोसेसिंग बनवा. आमच्याकडे सगळ्या लोकांचे काहीतरी कनेक्ट्स आहेत, एक्सपर्ट्स आहेत. फूड प्रोसेसिंग मध्ये तर खूप काम आहे आमचं. तर त्यामुळे नक्कीच काही त्याच्यामध्ये आता प्रश्नच नाही. आणि तो विषय मी डिस्कस करणार आहोत आपण त्याच्यामध्ये. येस. राईट. सो पोस्ट कोविड काय फार्मामध्ये काय अपॉर्च्युनिटी आहे? सॉरी. फार्मा तर सेक्टर असं आहे की ते इतकं इमर्ज होऊ राहिलं. कारण की फार्मा सेक्टर म्हणजे फक्त गोळ्या आणि औषध बनवणे असं नाही. खूप फार्मास्युटिकल इक्विपमेंट बनवणे आहे खूप मोठं. मी जर सांगितलं की आमच्या एका मित्रांनी काय केलं, तर अमेरिकेतून त्यांनी टेक्नॉलॉजी घेतली की ज्याच्यानी वाउंड्स, ज्या आपल्या जखमा आहेत त्या खूप लवकर बऱ्या होतात. ज्या क्रोनिकल म्हणजे खूप वर्षापासून चाललेल्या जखमा आहेत, तर त्याच्यावर त्यांनी एक टेक्नॉलॉजी अमेरिकेतून आणली आणि ती इंडियनाइज केली आणि तो मशीन बनवून राहिला. त्याला एवढा स्कोप मिळाला की विचारू नका. तर असे फार्मस्युटिकल सर्व्हिसेस मध्ये सुद्धा खूप स्कोप आहे. आणि म्हणजे आता वेलनेस सेंटर सारखी कल्पना मी सांगितली की त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. इव्हन आयुर्वेदिक मेडिसिन्स, हर्बल मेडिसिन्स, याला खूप मोठा. आता त्याला काय झालं की आता डायरेक्ट आयुष मंत्रालय सुरू झालंय की ज्याच्या मार्फत तुम्हाला इमिजिएट परवानग्या वगैरे मिळतात. आणि पहिले म्हणजे काय की FDA ची परवानगी घ्या, हे करा, ते करा, हे खूप मोठ्या प्रोसेस होता. आता ते सगळ्या प्रोसेस सिम्प्लिफाय झाल्या आणि आयुष मंत्रालयाची परवानगी घेऊन तुम्ही हे काम करू शकता, नो डाऊट. आणि आता युनानी, आयुर्वेदिक या सगळ्या गोष्टीला खूप स्कोप आलाय. कोविडमुळे तर डेफिनेटली या सगळ्या ज्या पॅथीज आहे त्याला खूप चांगला आहे आणि याच्यामध्ये खूप काम करायची संधी आहे. येस. सो आता बरेचसे क्वेश्चन्स कोर्स बद्दल आहे, सो मी क्विकली कोर्सचे क्वेश्चन्स कव्हर करतो आणि त्याच्यानंतर अजूनही ज्यांचे क्वेश्चन्स आहे, म्हणजे तुम्ही क्वेश्चन्स मध्ये फक्त अपॉर्च्युनिटीज वरती न विचारता तुम्ही अजूनही तुम्हाला वेगवेगळ्या फॅमिली सपोर्ट कसा मिळवायचा किंवा जे काही असे वेगवेगळे ट्रेंड, जे काही तुम्हाला अडचणी असतील त्याच्यावरती पण तुम्ही प्रश्न नक्कीच विचारू शकता. ओके. सो उद्योगवर्धिनीचा जो उद्योजकता विकास कार्यक्रम आहे हा 6 आठवड्याचा आहे आणि याचा ड्युरेशन, याची बॅच जी आहे ती 9 ऑगस्ट पासून चालू होते. या 9 ऑगस्टला म्हणजे सोमवारी, गेल्या सोमवारपासून पुढच्या सोमवारपासून चालू होत आहे. फीज आहे 7,000 आणि हा कम्प्लिटली लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे. या कोर्स बद्दल क्विकली तुम्हाला शॉर्ट मध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही या इथे क्लिक करू शकतात आणि तुम्ही या 2 मिनिटांमध्ये कोर्सची पूर्ण माहिती मिळू शकतात. आजचा वेबिनार ज्यांनी उशिरा जॉईन केला किंवा पुन्हा बघायचा असेल तर इकडे वेबसाईट वरती तुम्ही हा जो पेज आहे इकडे आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग उद्या अपलोड झालेली दिसेल, तर तुम्ही आजचा वेबिनार पुन्हा बघू शकता. हा सगळा सिलेबस ऑलरेडी चांडक सरांनी कव्हर केलेला आहे, सो मी ते पुन्हा कव्हर नाही करणार. सो तुम्ही सिलेबस डिटेल मध्ये तुम्हाला बघायचं असेल तर वेबसाईट वरती तुम्ही बघू शकता 6 आठवड्याचा. आणि सगळे मेंटॉर्स जे या कार्यक्रमामध्ये सामील होणार आहे, हे सगळ्या मेंटॉर्सच्या डिटेल्स इकडे आहे की चांडक सरांपासून
बटाटे सर आहे, ओमप्रकाश कुलकर्णी सर आहे की जे एक सायंटिस्ट आहे, 100 पेक्षा जास्त त्यांच्या पेटंट्स आहे. उल्हास बोरसे सर आहे की जे गव्हर्नमेंट स्कीम स्पेशलिस्ट मध्ये एक्सप्लेन करेल. योगिता जगदने मॅडम आहे की ते मोटिवेशनल स्पीकर आहे, सो ते तुम्हाला गोल सेटिंग या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला गायडन्स करणार आहे. अनिरुद्ध सूर्यवंशी सर आहे ब्रँडिंग मध्ये. सो वेगवेगळ्या माझा आवाज येतोय सर? हा येतो हा. कंटिन्यू. वेगवेगळ्या गोष्टींवरती तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. सो इकडे तुम्ही सगळ्या आमच्या हायलाइट्स बघू शकता. तुम्हाला 1-to-1 सपोर्ट आहे, पोस्ट प्रोग्राम सपोर्ट आहे, 1-to-1 काउन्सिलिंग पण होते. सो हा सगळ्या कोर्सचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. आणि सगळे सक्सेस स्टोरीज इकडे तुम्ही आमच्या बघू शकतात की वेगवेगळ्या उद्योजक, जसं सरांनी सांगितलं, वेगवेगळे उद्योजक आज आमच्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करतायत. तर ते सगळ्यांच्या आम्ही इंटरव्ह्यूज घेतलेले, त्यांच्या सक्सेस स्टोरीज आम्ही घेतलेल्या आहेत, ते तुम्ही नक्की बघू शकतात. आणि हा सगळा लाईव्ह ऑनलाईन सेशन आहे. 6 वीक्स याचं ड्युरेशन आहे. मेन म्हणजे प्रत्येक सेशनचं तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळतं. तर एखाद दिवशी तुम्हाला लाईव्ह यायला नाही जमला तर तुम्हाला रेकॉर्डिंग नेक्स्ट डे आम्ही तुमच्या ईमेल वरती शेअर करतो. बॅच साईज ही 30 पार्टिसिपंट पर्यंत लिमिटेड असते. त्याच्यामुळे तुमचं 1-to-1 इंटरॅक्शन होतं आणि तुमचे सगळे क्वेश्चन्स कव्हर होतात. हँड होल्डिंग सपोर्ट आहे. तुम्हाला प्रत्येक कोर्स सर्टिफिकेट्स पण मिळतो आणि एक सॉफ्ट कॉपी ट्रेनिंग मटेरियलची पुन्हा एक किट असते आमची, ते तुम्हाला या कोर्समध्ये आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. सो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. ऑनलाईन फीस पेमेंट करून तुम्ही इकडे रजिस्टर करू शकतात. आणि इकडे आमचे फीडबॅक्स बघू शकतात, गुगल रिव्ह्यूज बघू शकतात. सगळ्या कोर्सेसचे तुम्ही इकडे फीडबॅक्स आणि उद्योगवर्धिनीचे सगळे फीडबॅक्स आणि हे रिव्ह्यूज तुम्ही इकडे नक्कीच बघू शकता. डिटेलमध्ये स्क्रीनशॉट बघू शकतात. गुगल, फेसबुक आणि इकडे कोर्सचे फीडबॅक्स बघू शकता. आणि उद्योगवर्धिनीचं युट्यूब चॅनल वरती तुम्ही आमचे बरेचसे जे 60,000 उद्योजक आहेत त्यांचे आम्ही सगळ्यांचे टेस्टिमोनियल्स घेतलेले, त्यांचे फीडबॅक्स घेतलेले, त्यांच्या इंटरव्ह्यूज घेतलेले की त्यांनी 10 रुपयापासून 100 कोटी पर्यंत किंवा एक गृहिणीपासून एक चांगल्या उद्योजकापर्यंत कसे पोहोचले, हे सगळ्यांचे आम्ही इंटरव्ह्यूज घेतले. ते तुम्ही नक्की बघू शकतात आणि वेबसाईट वरती सगळी आमची माहिती मिळू शकते. ओके, सो वेबसाईट कोणी ऑलरेडी कॉन्टॅक्ट नंबर आम्ही शेअर केले, तर ठीक आहे. सो पुढचा क्वेश्चन आहे की मार्केट सर्वे कसा करायचा. म्हणजे बरेचसे बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहे, बट एक्झॅक्टली कुठला निवडायला पाहिजे याच्यावरती क्वेश्चन. त्यासाठी पूर्ण वीकच आपण दिलाय. मार्केट सर्वे करायचं म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं फक्त मार्केटचा सर्वे करायचा नाही. त्याच्यामुळे तुम्हाला स्पर्धकांचा सर्वे करावा लागेल, तुम्हाला मशिनरी मॅन्युफॅक्चरचा सर्वे करावा लागेल, तुम्हाला रॉ मटेरियल सप्लायरचा सर्वे करावा लागेल, तुम्हाला आपल्या वितरकांचा सर्वे करावा लागेल, तुम्हाला एंड युजरचा सर्वे करावा लागेल. असं सर्वकष तुम्हाला सर्वे करावा लागेल की ज्याच्याने तुम्हाला मार्केटमध्ये एक्झॅक्टली काय गॅप ती लक्षात येईल. मार्केट सर्वे कशासाठी करायचा असतो की टू आयडेंटिफाय द गॅप. कुठे गॅप आहे, कुठे पोकळी आहे की जी आपण भरू शकतो, तेच तुम्ही करायला पाहिजे. जी मार्केटची रिक्वायरमेंट आहे, मार्केटची एक्झॅक्ट रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला सर्वे केल्यावर त्याची खूप डिटेल्ड एक 57 क्वेश्चनची क्वेश्चनर आपण केली की ज्याच्या माध्यमातून तुम्ही जर गेला तर तुम्ही ती गॅप शोधण्यात नक्कीच यशस्वी व्हाल. तर तो मार्केट सर्वे करायचं सगळं टूल्स आम्ही देतो. क्वेश्चनर कशा बनवायच्या, कशा पद्धतीने त्या लोकांच्या मुलाखती घ्यायच्या, टेम्परामेंट कसं ठेवायचं, ते सगळं आम्ही त्याच्यामध्ये सांगणारच आहे. येस. पुढचा क्वेश्चन आहे की पेपर प्लेट बिझनेस मध्ये मार्केटिंग कसं करायचं याच्यावरती, म्हणजे असं एक स्पेसिफिक क्वेश्चन आहे, पण जर काही नाही बा, कोणताही बिझनेस मध्ये मार्केटिंग हा महत्वाचा आस्पेक्ट आहे. मग तो पेपर प्लेट असून दे किंवा अजून काही असून द्या. तर मार्केटिंग कसं करायचं एका मध्ये पेपर प्लेटला काही वेगळ्या प्रकारचं मार्केटिंगला का असं नाही काही. त्याचा ग्राहक वर्ग तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे किंवा आपल्याला फक्त केटरर आहे, दुकानदार आहेत किंवा अजून कोण कोण लोक आहे की ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे जे पेपर प्लेटचा वापर करतायत. आज पेपर प्लेटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे काय की त्याच्यामध्ये तुम्हाला तो फक्त एक काही लोकांना भेटून ज्याला आपण म्हणतो ना शीतावरून भाताची परीक्षा करता येईल की अरे एवढं मार्केट आहे आणि मग त्या पद्धतीने मार्केटची काय रिक्वायरमेंट. आता पेपर प्लेट मध्ये बी 100 प्रकार आहे. तर तुम्हाला कोणत्या प्रकाराने केलं आणि कोणत्या प्रकारचा ग्राहक तुमचा आहे तो जर शोधला तर तुम्ही बरोबर त्याला सुटेबल अशी ती प्लेट कशी बनते तुम्हाला कळू शकते. तर ते सगळं जे आहे ना ते कसं करायचं ते आपण सांगणारच आहे या कोर्समध्ये नक्कीच. मग ते ऍप्लिकेबल टू ऑल बिझनेस आहे. म्हणजे कसं आहे, जसं एकदा तुम्ही बॅलन्सिंग शिकला तर कोणती टू व्हीलर चालवता येईल ना. असं थोडी हिरोच्या गाडीला जरा
टाकीवर जाऊन बसावं लागतं किंवा सुझुकीला जरा मागे हे करून बसावं, असं तर काही नाही. सो देर इज नो प्रॉब्लेम. आम्ही ते सगळं सांगणारच आहोत. येस, नेक्स्ट. राम, पुढे काय प्रश्न? Yes. संकेत कोणाचा तरी हँड रेज आहे. पहिले चॅट बॉक्सचे क्वेश्चन जाईल कव्हर, आणि ज्यांना अजूनही विचारायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करूनही तुमचे प्रश्न विचारू शकता. सो पुढचा प्रश्न आहे की प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये काय काय असतं पाहिजे, म्हणजे बँकेला लोन द्यायचं असेल तर काय काय गोष्टी असतात? बेसिकली प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये काय असतं, एक तर तुम्हाला प्रोजेक्ट उभा करण्यात तुम्हाला किती कॉस्ट येणार आहे, म्हणजे आपण कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट म्हणतो किंवा प्रोजेक्ट कॉस्ट म्हणतो, की त्याच्यामध्ये लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, फर्निचर, फिक्चर, मिसलेनियस फिक्स असेट, अशा अनेक गोष्टी असतात. मग तुम्हाला लागणारी फिक्स इन्व्हेस्टमेंट किती आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्ही ते पैसे कसे उभारणार आहात, तर बँक लोन किती हवं आहे, ओके. त्याच्यात तुम्हाला सबसिडी किती मिळेल, त्या सगळ्यांचं एक कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये असतं. याशिवाय मग मंथली म्हणजे तुमचे एक अॅन्युअल एक्सपेन्सेस किती राहणार आहे, वार्षिक खर्च किती राहणार आहे, आणि वार्षिक उत्पन्न किती राहणार आहे. मग उत्पन्नाचे काय काय मार्ग आहे तुमच्याकडे, उत्पन्न किती मिळू शकेल, आणि त्याच्या अनुषंगाने मग तुम्हाला मटेरियल किती लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला पॅकिंग मटेरियल किती लागेल, तुम्हाला युटिलिटीज किती लागतील, तुम्हाला विजेचा खर्च किती येईल, मॅनपॉवर किती लागेल, सगळे बरेचसे डायरेक्ट इनडायरेक्ट, मग त्याचं मशिनरीचं मेंटेनन्सचा खर्च किती, कर्जाचं व्याज किती लागेल, इन्शुरन्सचा हप्ता किती लागेल, हे सगळे अनेक असे छोटे छोटे खर्च त्याच्यामध्ये काढून मग त्याच्यातून अंतिम काय राहतंय, शेवटी बँकेला हे कळायला पाहिजे की याला आपला हप्ता भरता येईल की नाही, आणि तो हप्ता भरेल कसा भरेल, तर त्याचे प्रोजेक्शन सगळे असतात, आणि ते सगळं आपण एक्सपर्ट्स मध्ये शिकवणार आहोत की हा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करायचा ते बी सांगणार आहोत. येस, नेक्स्ट. राईट, ओके. पुढचा क्वेश्चन आहे की काय काय फूड मध्ये नवीन ऑपॉर्च्युनिटीज काय, म्हणजे असे 2-3 लोकांचे क्वेश्चन आहे. फ्रोझन फूड मध्ये आणि क्लाउड किचन एक्झॅक्टली काय आहे हे काय? क्लाउड किचन काय आहे की बेसिकली क्लाउड किचन म्हणजे काय की तुमच्याकडे एखादा चांगला पदार्थ बनवण्याचं तुम्हाला येत असेल तर तुम्ही आपल्या घरीच बसून आपल्या अगदी तळघरात किंवा गॅरेज मध्ये सुद्धा हा बिझनेस सुरू करू शकता. याचं काय की तुम्ही ज्या काही ऑनलाईन लोकांना तुमच्या ऑर्डर येतात तुमच्याकडे आणि त्या तुम्ही पूर्ण करायच्या नाही का, यासाठी तुमचं ऑनलाईन एक प्रेझेन्स क्रिएट करावं लागेल. झोमॅटो किंवा स्विगी किंवा अजून काही असेल किंवा तुम्ही स्वतःची सुद्धा एक सिस्टीम तयार करू शकता आणि लोकांना फक्त लॉजिस्टिक सिस्टीम तुम्हाला करावं लागेल आणि मग लोकांना जशा ऑर्डर्स येतील त्या पूर्ण करायच्या. आणि हा क्लाउड किचन कन्सेप्ट यासाठी तुम्हाला काही जरूर नाही की तुमचं 2 रोड कॉर्नर हॉटेल पाहिजे किंवा तुमचं चांगले तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, फर्निचर पाहिजे, असं काहीच लागत नाही. तुमचं फक्त घरी कुक आणि तुमचे म्हणजे तुम्ही स्वतः कुक असेल आणि तुम्हाला जे काही हे आहे काय म्हणतात बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं कुकिंग करता तेवढंच लागेल, बाकी काही लागणार नाही. आणि बाकीचं रेडी टू ईट किंवा रेडी टू ईट फूडला तर खूप डिमांड राहणार आहे. काय माहिती का, लोकांना आता ह्या कोविड नंतर सुद्धा काय आहे, आता घरी बनवण्यात एक एवढा कोणाला इंटरेस्ट असा नाही, कारण की कामं इतके आहेत, म्हणजे गृहिणीला बी काम आहे आणि पुरुषाला बी काम आहे. तर त्याला कसं की रेडीमेड जर काही मिळालं तर त्याच्याकडे टेंडन्सी दिवसेंदिवस वाढणार आहे. सो डेफिनेटली ही जी काही गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला रेडी टू ईट, रेडी टू कुकला खूप संधी आहे. फ्रोझन फूड, फ्रोझन हे काय, इट इज वन म्हणजे एक कोणतेही अन्न पदार्थ टिकवण्याचं एक माध्यम आहे नाही का. आता फ्रोझन चपाती आपल्या नाशिक सारख्या ठिकाणून फ्रोझन चपाती एक्सपोर्ट होते, इतक्या मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होते. कारण काय की ती फ्रोझन चपाती एकदा काढली म्हणजे ती एकदा तिथे पाठवली, नंतर जेव्हा ती नॉर्मल वातावरणात आणली की परत तिला शेकलं की ती झाली चपाती तयार. फ्रोझन हा एक प्रकार आहे साठवण्याचा, म्हणजे ती वस्तूची लाईफ वाढवण्याचा. तर त्याला खूप स्कोप आहे. अनेक गोष्टी आपण त्याच्या फ्रोझन मध्ये जाऊ. नाशिकला एक 5-6 युनिट आहे म्हणजे सिन्नर एमआयडीसी मध्ये, जे अगदी फ्रोझन समोसे असतील किंवा अनेक काही गोष्टी आहेत त्या फ्रोझन अवस्थेत एक्सपोर्ट करतात आणि मग तिथे ते त्याचं परत ते तुम्ही नॉर्मल टेम्परेचर मध्ये आणून त्या गोष्टी तुम्हाला वापरता येतात. तर ह्या खूप स्कोप राहणार आहे याच्यामध्ये. नेक्स्ट. ओके. आणि कोर्स बद्दल क्वेश्चन आहे. सो या कोर्सची फी 7,000 रुपये आहे आणि हा ऑनलाईन आहे, लाईव्ह ऑनलाईन हा कोर्स होणार आहे. रोज संध्याकाळी 7:30 ते 9 या दरम्यान हा लाईव्ह ऑनलाईन कोर्स असतो आणि हा 6 आठवडे मंडे टू सॅटर्डे असतो हा कोर्स. आणि डेली तुम्हाला वेगवेगळे मेंटॉर्स किंवा वेगवेगळे तज्ञ याच्यामध्ये तुम्हाला गायडन्स करणार आहे.
प्लस तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळेल, तर तुम्ही नाही लाईव्ह यायला नाही जमलं तर तुम्ही रेकॉर्डिंग पण पुन्हा बघू शकता, ज्याचा ऍक्सेस तुम्हाला 6 महिन्यापर्यंत असतो. ओके, सो पुढचा क्वेश्चन आहे की एक सेकंड. राईट, सो डिजिटल मार्केटिंग बद्दल जस्ट डिजिटल मार्केटिंग टाकलंय, बट बेसिकली डिजिटल मार्केटिंगने आज कसा व्यवसाय वाढू शकतो, असं तुम्ही याच्यावर गाईड करू शकतो? डेफिनेटली काय बेसिकली आता सगळं ग्राहक असं इथे बघतो की काय आलं कुठे काय आलं, आता इथे एक टेंडर आलं ते मी पाहू राहिलो. तर सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना ह्या आज ऑनलाईन आहे. तर तुम्हाला ऑनलाईन यावं लागेल ना. तुम्ही कसे आलात माझ्याकडे, या या सेमिनारला तुम्ही कसे आलात? कुठेतरी तुम्ही आमचं फेसबुकवर पाहिलं किंवा अजून काही व्हॉट्सअपवर पाहिलं किंवा इन्स्टावर पाहिलं, तर तुमचा डिजिटल तुमची आमची वेबसाईट पाहिली आम्ही, तुम्ही आमची तुमचा डिजिटल प्रेझेन्स क्रिएट करून त्याच्या मार्फतच तुम्हाला आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस लोकांपर्यंत पोहोचाव्या लागतील. 2018चा मार्च एंड हा माझा प्रिंट ऍड मध्ये देण्याचा शेवटचा दिवस होता. 31 मार्च 2018 नंतर माझी एकही ऍड पेपर मध्ये गेली, एकही टाइम, नॉट अ सिंगल ऍड. सगळं माझं डिजिटल मार्केटिंग होतंय. तर त्यामुळे डेफिनेटली डिजिटल मार्केटिंग ही पुढची काळाची गरज राहणार आहे. लोक आता तरुण लोक जे आहेत ते आता काही वर्तमानपत्र वाचतात का? नाही वाचत. ते काय ते मोबाईल बघतात. तरुण काय मोठे काय सगळेजण मोबाईलच बघतात. मग मोबाईलमध्ये त्यांच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पोहोचता आलं पाहिजे. मग हे जर डिजिटल मार्केटिंग आहे, तर त्यामुळे या डिजिटल मार्केटिंगची सुद्धा माहिती आपण या कोर्समध्ये देणार आहे आणि आमच्याकडे स्वतंत्र कोर्स बी आहे त्याचा. ओके, नेक्स्ट. राईट, ओके, सो आय थिंक आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आजच्या वेबिनार मध्ये, सगळे ऑडियन्सेस. सो थँक्यू एव्हरीवन फॉर वंडरफुल क्वेश्चन्स. थँक्यू चांडक सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि ज्यांना कोर्स करायचा असेल तुम्ही वेबसाईट वरती रजिस्टर करू शकतात किंवा आम्ही चॅटबॉक्स वरती नंबर दिलेले आहे त्याच्यावरती तुम्ही फोन करू शकतात आणि अधिक माहिती मिळवू शकतात. वेबसाईट वरती डिटेल्स सिलेबस आहे ऑलरेडी. आजच्या वेबिनारची तुम्ही रेकॉर्डिंग पुन्हा बघू शकतात. आणि हा कोर्सला तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करू शकतात, याची 7,000 फीज आहे. आणि तुम्ही मंडेला आपला संध्याकाळी 7:30 पर्यंत तुम्ही रजिस्टर करू शकतात. 7:30ला एक्झॅक्टली लाईव्ह ऑनलाईन ही बॅच चालू होणार आहे. लिमिटेड सीट्स आहे, फक्त 30 पार्टिसिपंट्स लिमिट आम्ही करतो, त्याच्यावरती आम्ही घेत नाही, कारण 1 to 1 इंटरॅक्शन जास्तीत जास्त झालं पाहिजे. So it's limited participants, so you can register online. So thank you everyone for wonderful guidance, wonderful questions, for joining us live. And thank you Kirti madam for wonderful feedback and Chandak sir for wonderful guidance. So thank you, and सोमवारी आपण भेटूयात. ज्यांना कोर्स करायचा आहे अधिक माहिती तुम्ही मिळवू शकतात. तसेच उद्योगवर्धिनीच्या वेबसाईट वरती तुम्ही आमचे बाकीचे कोर्सेस कुठले असतात किंवा बाकीचे आमचे जे एक्सपर्ट्स आहे, मेंटॉर्स आहेत, त्यांची पण तुम्ही सगळी माहिती उद्योगवर्धींच्या वेबसाईट वरती मिळवू शकता. सो थँक्यू अँड हॅव अ गुड नाईट. बाय. थँक्यू.